नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास कसा शोधावा या आपल्या मालिकेतील आजचा आपला दुसरा भाग आहे. या दुसऱ्या भागाचं नाव आहे आडनावांच्या शोधाची पूर्वतयारी. याच्या आधीचा जो पहिला भाग होता त्याच्यामध्ये आपण आडनावांचा इतिहास शोधण्याच्या कोणत्या महत्त्वपूर्ण 3 पद्धती आहेत त्या 3 पद्धती समजून घेण्यासाठी आपण प्रयत्न केला पहिल्या भागामध्ये आणि त्याचे वेगळे जे टप्पे आहेत ते पाहिले. ते टप्पे पाहिल्यानंतर आता आपण पुढच्या टप्प्यावर आलेलो आहोत आणि पुढचा टप्पा हा आहे की आपल्याला आपल्या आडनावाचा इतिहास शोधायचा आहे. पण आडनावांचा इतिहास शोधणं म्हणजे कुठेतरी जाणं, कोणाला तरी विचारणं, एखादं पुस्तक वाचणं, त्यानंतर एखादी माहिती गोळा करणं म्हणजे आपल्या आडनावांचा इतिहास आपल्याला समजला असं नाही. आपण काय करतो की मला जेव्हा माझ्या आडनावाचा इतिहास शोधावासा वाटतो त्यावेळेला मी कोणाला तरी शोधायचा प्रयत्न करतो की अमुक एका माणसाला जाऊन विचारतो, अमुक एका संशोधकाला जाऊन विचारतो, कोणा महाराजांना जाऊन विचारतो, महसूल खात्यामध्ये कोणाला तरी जाऊन विचारतो. अशा पद्धतीने आपण व्यक्ती शोधायचा प्रयत्न करतो. परंतु लक्षात घ्या मित्रांनो की अशा पद्धतीने तुम्ही एखादी व्यक्ती जरी शोधली तरी ती व्यक्ती तुम्हाला आडनावांच्या इतिहासाची माहिती देऊ शकणार नाही किंवा तुम्हाला पण आडनावांचा इतिहास समजणार नाही. कारण एखाद्या व्यक्तीला जाऊन भेटण्याच्या आधी आपल्याला काही पूर्वतयारी करणं गरजेचं असतं. ती पूर्वतयारी जर आपण केली नाही तर समोरची व्यक्ती पण आपल्याला फारशी काही मदत करू शकणार नाही. त्याच्यामुळे आडनावांचा इतिहास शोधायच्या आधी काय पूर्वतयारी केली पाहिजे आणि या पूर्वतयारीमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात ते आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. नेहमीप्रमाणे एक 10 ते 12 पायऱ्या आहेत आडनावांच्या इतिहासाचं पूर्वतयारी करण्यासाठी किंवा आडनावांचा इतिहास शोधण्याची पूर्वतयारी करण्यासाठी एक 10 पायऱ्या आहेत. टप्प्याटप्प्याने आपण एक पायरी पुढे चढत जाऊन ती गोष्ट चेकमार्क केली की ही गोष्ट झाली, ही गोष्ट झाली, ही गोष्ट झाली. अशा पद्धतीने 10 गोष्टी तुमच्याकडे गोळा झाल्या तर मग खऱ्या अर्थाने तुमच्या आडनावाच्या इतिहासाच्या शोधाला प्रारंभ होऊ शकतो असं आपण म्हणू शकतो. चला तर मग सुरू करूयात आपल्या नेहमीप्रमाणे विषयाला. आजचा आपला जो विषय आहे तो विषय आहे आडनावांच्या शोधाची पूर्वतयारी आणि माझं नाव आहे किमंतू ओंबळे सरकार. आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. तर आडनावांचा इतिहास शोधण्याची जी पहिली पायरी आहे ती पहिली पायरी म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं इतरांना विचारत बसू नका, स्वतःपासून सुरुवात करा. स्वतःपासून सुरुवात करा म्हणजे काय की आपल्याला आपल्या आडनावाबद्दल इतरांपेक्षा जास्त माहिती असते हे नेहमी लक्षात ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्हाला जेवढी माहिती आहे तेवढी कदाचित तुमच्या आडनावाबद्दल दुसऱ्या कोणाला नाही आहे. ही जी माहिती आहे ही माहिती व्हेरीफाय करण्यासाठी किंवा सत्यापित करण्यासाठी, तपासण्यासाठी आजूबाजूचे जवळचे जे आपले कुटुंबीय आहेत त्या कुटुंबियांकडून सर्वात आधी माहिती गोळा करायला सुरुवात करा. याच्यामध्ये आपल्या पूर्वजांची नावं असतील, जन्मतारखा असतील, लग्नाच्या तारखा असतील किंवा इतरही कोणते तपशील असतील की एखादी लग्नचिठ्ठी लिहिली गेली, मुंज होते, बारसं होतं, एखाद्या व्यक्तीचा देहांत झाल्यानंतर कुठेतरी घाटावर त्या गोष्टीची नोंद करून ठेवलेली असेल. या अशा प्रकारच्या ज्या नोंदी असतात त्या नोंदी तपासायला सुरुवात करा आणि गोळा करायला सुरुवात करा. या नोंदी ज्या आहेत या नोंदीच तुमच्या आडनावाच्या इतिहासाच्या संशोधनाच्या मूलभूत पाया आहेत. या नोंदी जर तुमच्याकडे नसतील कुठल्याच तर मग पुढच्या गोष्टी अवघड होऊन जातात. दुसरी पायरी आहे ती म्हणजे आता पहिली पायरी आहे की स्वतःपासून सुरुवात करा. दुसरी पायरी आहे की स्वतःच्या घरापासून सुरुवात करा. नेहमी आपण काय करतो की एखादी गोष्ट आपल्याला शोधायची असेल तर मगाशी मी म्हटलं तसं कोणाला तरी विचारायला सुरुवात करतो, बाहेर बघायला सुरुवात करतो, स्वतःच्या बाहेर बघायला सुरुवात करतो, स्वतःच्या घराच्या बाहेर बघायला सुरुवात करतो. आणि कधीकधी ते प्रकरण असतं ते काखेत कळसा आणि गावाला वळसा असं होतं की मी सगळ्या गावभर शोधतो आहे, मी सगळ्या देशभर बोंबाबोंब केली आणि ती गोष्ट शेवटी मला माझ्याच घरात सापडली. असं बऱ्याच मित्रांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे, आढळून आलेलं आहे आपल्याला. असं होतं. त्याचं कारण काय आहे की जर तुम्हाला आडनावाचा इतिहास शोधायचा असेल तर तुम्हाला गुप्तहेर होणं गरजेचं आहे. एक प्रकारे गुप्तहेरासारखं तुम्हाला काम करावं लागतं. कुठली गोष्ट आहे ती कुठली गोष्ट शोधायची असेल, आडनावाच्या संदर्भामध्ये एखादं गूढ उकलायचं असेल, तुमच्या कुटुंबाचा इतिहास उघड करायचा असेल तर काही संकेत असतात, ते संकेत शोधता येणं गरजेचं आहे. काही नमुने असतात, ते नमुने गोळा करता येणं गरजेचं आहे. ते सापडल्यानंतर त्या नमुन्यांचं संशोधन करणं, गोळा केलेली सर्व माहिती असते त्या माहितीचं वर्गीकरण करणं. तर एखादा गुप्तहेर जसा एखाद्या गुन्ह्याचा माग काढण्यासाठी कुठे त्याला एखादा संकेत मिळतो आहे का किंवा कुठे एखादा सुगावा मिळतो आहे का, माग मिळतो आहे का त्या गुन्ह्याचा ते शोधतो.
तसं माझ्या आडनावाचा कुठे मला माग मिळतो आहे का हे सतत मी शोधत राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर जी मी माहिती गोळा करेन ती माहिती गोळा करून तिच्यावर संशोधन करून ते संशोधन दुसऱ्यांकडून तपासून घेतलं पाहिजे. तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याकडून वर्गीकरण करून ठेवलं पाहिजे. आणि ही गोष्ट जेव्हा आपण करायला सुरुवात करतो तेव्हा पुष्कळ वेळा आपल्या असं लक्षात येतं की जी माहिती मी शोधतोय ती माहिती माझ्या घरातच भरपूर पडलेली आहे. म्हणजे हे जे संदर्भ असतात घरातले ते आपण कधी आपल्या घरामध्ये जवळून बघितलं नाही किंवा आपण लक्ष देत नाही आपल्या घरामध्ये. जर तुमच्या सुदैवाने तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत नसाल, असं गृहीत धरा, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, कोणत्याही शहरामध्ये तुम्ही अजून फ्लॅट सिस्टीममध्ये राहायला आलेले नाहीत, तुम्ही गावाकडेच राहतात आणि तुमच्या वडिलोपार्जित घरामध्ये राहतात, तर तुमच्या घराच्या पोटमाळ्यावर, घराच्या तळघरामध्ये किंवा एखादा टेबल असतो त्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये काही काही कागदपत्र विखरून पडलेली तुम्हाला आढळून येतील. जर तुम्ही कुठे फ्लॅटमध्ये राहत असाल आणि तुमचं गावाला घर शिल्लक असेल, अजून जरी तुम्ही तिकडे गेला तर कदाचित तुम्हाला तिथे बऱ्याच काही गोष्टी सापडण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये फोटो असतात, महत्त्वाची कागदपत्र असतात, एखादा वैयक्तिक पत्रव्यवहार असतो तुमच्या पूर्वजांनी कोणाला केलेला. साधा आपल्या आईने तिच्या आईला म्हणजे तुमच्या आजीला लिहिलेलं एखादं पत्र असतं, ते पण तुम्हाला खूप माहिती देऊन जातं कधी कधी. मला वाटतं की माझ्या आईने तिच्या आईला लिहिलं आहे, त्याच्यामध्ये मला काय भेटणार आहे. पण या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये तुम्हाला एखादा संकेत भेटू शकतो, सुगावा भेटू शकतो, माग लागू शकतो तुमच्या आडनावाचं. ही जी कागदपत्रं आहेत ही कागदपत्रं जर तारखांसहित मिळाली तर मग तुमच्या आडनावांचा इतिहास शोधायचं अर्धं काम इथंच झालं म्हणून समजा. तुमच्या घराण्याशी संबंधित कागदपत्रं तारखांसहित तुमच्याच घरात मिळाली, 50% काम इथेच झालं, पुढचं काम सोपं आहे. त्यामुळे सुरुवात काय करा, आधी स्वतःपासून करा, नंतर स्वतःच्या घरापासून करा. तिसरी पायरी काय आहे की आता तुम्ही स्वतःला प्रश्न विचारले, तारखा गोळा केल्या, कागदपत्र गोळा केली, घरामध्ये शोधाशोध केली, कुटुंबांना विचारलं, बऱ्यापैकी आपल्या मनामध्ये एक आयडिया तयार होते, एक कल्पना येऊ लागते आपल्याला की नेमका आपला जो कुटुंब आहे किंवा आपला जो वंशवृक्ष म्हणतो आपण, त्याला वंशवेल पण म्हणतात, इंग्लिशमध्ये फॅमिली ट्री म्हणतात, त्याला मराठीमध्ये काही लोक कुटुंबवृक्ष म्हणतात, पण खरा शब्द त्याला वंशवेल आहे. कुटुंबवृक्ष किंवा वंशवेल आपण काही म्हणूयात, काही फरक नाही पडत आहे. तर हा जो कुटुंबवृक्ष असतो तो कुटुंबवृक्ष तुमचा मौखिक तयार करा. मौखिक म्हणजे काय, उद्या जर तुम्ही माझ्याकडे आला आणि तुम्ही मला काही सांगायला लागला तुमच्या कुटुंबाबद्दल आणि आडनावाची माहिती विचारायला लागला, तर तुम्हाला हे तोंडपाठ असलं पाहिजे की तुमच्या घरातला कुठला पूर्वज कुठे, कुठल्या साली होता, कधी होता, त्याचं नाव काय होतं, त्याची मुलं कुठं होती, ती कुठल्या कुठल्या गावाला गेली, त्यांची काय विभागणी झाली, कोण दत्तक आला कुटुंबामध्ये, कुठल्या पिढीत आला, कुठला तुमच्या घरातला माणूस दत्तक होता तो बाहेर गेला, तुमचे पाहुणे रावळे कोण आहेत, कुठे कुठे तुमच्या घरातल्या मुली दिल्या गेल्या, अगदी 400 वर्षापूर्वी पण तुमची कोणाशी सोयरीक असेल ती 400 वर्षापूर्वीची सोयरीक आत्ता पण तुम्ही कोणाशी सोयरीक केली असेल 1 महिन्यापूर्वी तर ते तुमचे पै पाहुणे कोण आहेत, त्या पै पाहुण्यांचे पै पाहुणे कोण आहेत, हे मुखोद्गत असलं पाहिजे. म्हणजे जसं तुम्हाला वेदशास्त्री व्हायचं असेल किंवा वेदपंडित व्हायचं असेल तर वेद मुखोद्गत असले पाहिजे म्हणतात, तसं जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा इतिहास शोधायचा असेल तर ही कागदपत्र शोधावी नाही लागली पाहिजे, ही तुमच्या मुखोद्गत असली पाहिजे. तुमचा कुटुंबवृक्ष तुम्हाला मौखिकदृष्ट्या माहीत असला पाहिजे. हा एकदा तुम्हाला कुटुंबवृक्ष पाठ झाला, मौखिकदृष्ट्या तुम्हाला अंदाज आला, एक तुम्ही आपण म्हणतो की आपण काय केलं, एक टेंटेटिव्ह माहिती गोळा केली आणि एक तात्पुरता कुटुंबवृक्ष बनवला मिळालेल्या माहितीवरून. आता मला काय करायचं आहे की त्याचे धागेदोरे जुळवायचे आहेत अजून, की हा माझा कुटुंबवृक्ष आहे, याच्याशी मिळते जुळते धागेदोरे मला कुठं मिळतील आणि ते धागेदोरे कोण जुळवून देईल मला, कोण मदत करेल मला याच्यामध्ये. कारण हे तर मोठं काम झालं, तुम्ही फक्त तुमच्या पूर्वजांचा कुटुंबवृक्ष गोळा करत गेला आणि तो 200 वर्ष मागं गेला तर मी तुम्हाला 100% सांगतो की त्यातली काही नावं तुम्हाला आठवणार नाही, तुम्ही किती तयारी केली तरी पण सगळीच लक्षात ठेवायची म्हटली तर. अशा वेळेला आपल्याला गरज पडते वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्सची, वेगवेगळे आपल्याला जे प्रोग्राम्स बनवलेले असतात ते आपल्याला आपल्या सुदैवाने आपण कॉम्प्युटरच्या जगात राहतो म्हणून त्याची मदत होऊ शकते. आज हे वेगवेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स ज्यांना आपण म्हणतो, म्हणजे ज्या वेबसाईट असतात अशा प्रकारची मदत करतात, त्यांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स म्हणतात. काही सॉफ्टवेअर्स असतात, काही मोबाईल ॲप आहे जी तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध असतात, काहीचे तुम्हाला पैसे भरावे लागतात. त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमच्या कुटुंबवृक्षाची माहिती भरली तर बऱ्याच गोष्टी ते सॉफ्टवेअर काय करतं, स्वतःमध्ये जुळवतं. बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत नसलेली किंवा तुमच्या नातेवाईकांशी संबंधित किंवा आडनावाशी संबंधित कोणी असेल त्याची जर त्याच्याकडे काही माहिती असेल तर तो जुळवतो किंवा सुचवतो तुम्हाला आणि तुमची जी प्रचंड माहिती त्याचं वर्गीकरण करतो. उदाहरणच द्यायचं झालं तर फॅमिली ancestry.com म्हणून एक वेबसाईट आहे, ancestry.com, त्यानंतर myheritage.com आणि familysearch.com या वेबसाईट्स आहेत. तर याच्याबद्दल आपण पुढे बघणारच आहोत या वेबसाईटबद्दल, त्यामुळे जास्त काही इथे बोलत नाही. पण हे 3 वेबसाईटचं नाव लक्षात ठेवा कधी जर तुम्ही सर्च करत असाल तर ancestry.com, myheritage.com आणि familysearch.com. इथे जाऊन जर तुम्ही तुमच्या कुटुंबाची माहिती भरली किंवा तुमच्या कुटुंबाशी साधर्म्य असणारं कोणाचं आडनाव शोधायला सुरुवात केली
ठीक आहे, त्या वेबसाईट परकीय लोकांनी बनवलेल्या आहेत, त्या पाश्चात्य लोकांनी बनवलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या आडनावांची माहिती त्याच्यामध्ये जास्त आहे किंवा पटकन सापडेल. पण आपण पण जर आपल्याला स्वतःला प्रशिक्षित केलं त्या वेबसाईट वापरण्यासाठी, तर आपण पण त्याच्यामधून खूप काही आपल्या कुटुंबवृक्षाची माहिती गोळा करू शकतो. आणि सत्य आहे, कॉम्प्युटरचं जग आहे, कॉम्प्युटरचं ज्ञान असणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे कामं पटकन होतात, वेळ वाचतो आपला. वेळ तर वाचतोच, आणि त्याच्या पुढे जाऊन पण एखादा मुद्दा जर तुम्हाला मांडायचा असेल तर तो तुम्हाला मुद्देसूदरित्या मांडता येतो. म्हणजे तुम्ही जर उद्या मला भेटायला आलात आणि तुम्ही तोंडी सांगायला लागला तर चांगलीच गोष्ट आहे, तुम्हाला पाठ असेल तर. पण तुम्ही तोंडी सांगताय आणि तुम्ही ती माहिती फॅमिली सर्च वेबसाईटमध्ये पण भरली, असं गृहीत धरा तुम्ही कोणत्याही वेबसाईटमध्ये भरलेली आहे, तर तुम्ही जे बोलता का नाही, ज्यावेळेला तुम्ही ती वेबसाईटमध्ये माहिती भरता ना, त्यावेळेला तुम्ही आपोआप मुद्देसूद बोलायला लागता. कारण ती तुमच्या कुटुंबवृक्षाची माहिती, ती जी वेबसाईट असेल किंवा प्लॅटफॉर्म असेल, ती मुद्देसूदरित्या माहितीचं वर्गीकरण करून मांडतो. आपल्याला पण ती बोलायला सोपं पडतं आणि त्याच्यामधून आपल्याला नंतर काहीतरी धागेदोरे मिळायला पण मदत होते. त्यामुळे तिसरी जी पायरी आहे, तिसरी पायरी म्हणजे कुटुंबवृक्ष तयार करा. तो मौखिक पण तयार करा आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने पण तयार करा, दोन्ही पद्धतीने तयार करा. चौथी जी पायरी आहे ती म्हणजे क्लस्टर वंशावळी वापरा. क्लस्टर म्हणजे काय? क्लस्टरचा अर्थ आहे की भाग करणे, छोटे छोटे भाग करणे, एकाच गोष्टीचा छोटे छोटे भाग करणे. आपण काय करतो की मला माझ्या कुटुंबाची वंशावळी शोधायची किंवा मला माझ्या पूर्वजांची वंशावळी शोधायची, तर मी काय करतो, फक्त माझ्या पूर्वजांचीच माहिती शोधत बसतो. मी फक्त माझ्या आडनावाचीच माहिती शोधत बसतो, बाकीची माहिती मी विसरूनच जातो. त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याचदा इतर माहितीमधून मला जे धागेदोरे मिळू शकतात किंवा माहिती मिळू शकते, ती माहिती मला मिळू नाही शकत. आणि ती सगळी माहिती एकत्र करून सॉफ्टवेअरमध्ये जरी टाकायची म्हणली मी, तरी सॉफ्टवेअरला समजतं काय चाललं आहे, ते आपल्याला समजत नाही सॉफ्टवेअर काय करतं आहे ते. त्याच्यामुळे काय करावं लागतं की आपल्या पूर्वजांचंच नाही, फक्त आपले पूर्वज ज्यांच्याशी संबंधित आहेत त्या सगळ्यांची वंशावळी काढायला सुरुवात करा. उदाहरणार्थ काय आहे की समजा माझे मूळ पूर्वज आहेत, असं गृहीत धरू आपण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये माझे मूळ पूर्वज होते, तिथपर्यंत मला माहिती मिळाली. तर 400 वर्षामध्ये माझ्या त्या मूळ पूर्वज असतील, ते मूळ पूर्वज समजा सैन्यामध्ये कामाला असतील, तर कोणाच्या पदरी कामाला होते त्याची वंशावळी शोधता येते का बघा. कोणाच्या बरोबर काम करत होते त्यांची वंशावळी शोधता येते का बघा. त्याच्यानंतर जे नातेवाईक असतील त्यांनी कोणाशी नातेसंबंध जुळवले, प्रत्येक नातेवाईकाची वंशावळी आडनावाची शोधता येते का बघा. आणि ती वेगळी वेगळी सॉफ्टवेअरमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट करून ठेवा, की आपण क्लस्टर वंशावळी बनवा म्हणतो, त्याची सॉफ्टवेअरमध्ये सोय असते. या सगळ्या वंशावळ्या का बनवायच्या, तर तुम्ही ज्यांच्याशी सोयरीक करता, म्हणजे नातेसंबंध आपण प्रस्थापित करतो, आपण आपली मुलगी त्यांच्या घरात देतो किंवा त्यांची मुलगी आपल्या घरामध्ये घेऊन येतो, आपण सोयरीक जमवली म्हणतो. सोयरीक नेहमी आपण शक्यतो आपल्या कुटुंबाशी मिळत्या जुळत्या व्यक्तींशी जुळवतो, जिथे आपले संस्कार, प्रथा, परंपरा, आपण जात धर्म पण येतोच त्याच्यामध्ये, चालीरीती म्हणतो आपण, या सगळ्या गोष्टी जुळतात किंवा विचारधारा जुळते. त्याच कुटुंबांशी आपण सारखी सारखी सोयरीक करत असतो. सारखी सारखी सोयरीक करत असतो म्हणजे काय, जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास केला तर त्यांच्या सोयरीकी निंबाळकर घराण्याशी झालेले जास्त आढळून येतात आणि जाधव घराण्याशी झालेले जास्त आढळतात. म्हणजे भोसलेंच्या ज्या सोयरीकी आहेत, शिवछत्रपतींचे सर्व वंशावळी काढा तुम्हाला आढळतं की कधी निंबाळकरांची मुलगी यांच्या घरामध्ये आली, कधी यांची मुलगी त्यांच्या घरामध्ये गेली. तीच गोष्ट जाधवांच्या बाबतीत आहे. या दोन घराण्यांची त्यांच्या सोयरीकी जास्त आहेत. तर मग जाधवांचा वंशवृक्ष आणि निंबाळकरांचा वंशवृक्ष पण तुम्हाला माहीत असेल, तर तुम्हाला तुमच्या वंशवृक्षाची माहिती मिळायला अजून मदत होते, तुमची वंशवेल समजायला अजून मदत होते. त्याच्यामुळे या दोन गोष्टी करा. त्याचबरोबर कोणी दत्तक तुमच्या घरामध्ये आलं असेल, तर ते दत्तक ज्या घराण्यातून आले त्यांची पण वंशवेल काढण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज होते, ते घाटगे घराण्यातून कागलच्या दत्तक म्हणून आले भोसले घराण्यामध्ये कोल्हापूरच्या. तर घाटगे घराणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही भोसले घराण्याची कोल्हापूरच्या वंशवेल शोधत असाल तर. कारण ते तेवढ्याच तोलामोलाचं घराणं होतं म्हणून ती सोयरीक झाली आणि महाराज तिकडून इकडे आले दत्तक म्हणून. तर त्यांचा काही ना काही संबंध आहे मागे. या सगळ्या वंशावळी एकमेकांशी जेव्हा आपण जोडायला लागतो, आणि आपल्याला जोडता नाही आले तरी पण आपण वेगळ्या वेगळ्या बनवल्या त्या सॉफ्टवेअरच्या मदतीने, सॉफ्टवेअर एकमेकांशी जोडतं आणि मग आपले नातेवाईक कोण असतील, कुठे असतील, काय असतील, त्याचा आपल्याला हळूहळू उलगडा व्हायला लागतो. जशा वेगळ्या वेगळ्या क्लस्टर वंशावळी असतात त्या एकमेकांशी जोडल्या जातात तसं. तर पहिली ही आपल्याला तयारी करावी लागेल. चौथी तयारी आहे ती. पाचवी पायरी आहे ती म्हणजे पॅलेग्राफी शिका. पॅलेग्राफी काय आहे, जर तुम्ही आडनावांचा इतिहास शोधताय, जर तुम्ही तुमच्या पूर्वजांचा इतिहास शोधताय, जर तुम्ही जमिनी व्यवहाराचा एखादा इतिहास शोधताय, तर तुम्हाला जुन्या भाषेचं ज्ञान असणं गरजेचं. आपण काय करतो की आपलं गाडं जाऊन अडकतं मोडी भाषेजवळ. मी मागे जातो, माझ्या आजोबांपर्यंत सगळे डॉक्युमेंट मोडीमध्ये सापडतात. मोडीचं पण एक वेळ ठीक आहे की सरकार प्रमाणित काही आपल्याला मोडी लिप्यांतर करणारे लोक मिळतात किंवा भाषांतर करणारे लोक मिळतात, ते सरकार प्रमाणित असतात. त्यामुळे त्यांनी लिप्यांतर केलं तर ते ग्राह्य मानलं जाऊ शकतं आणि हे लोक बऱ्याच मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. त्यामुळे ती एक समस्या सुटते आपली. तरी पण मोडी लिपीमध्ये पण काय आहे, जर मोडी लिपी असेल, ती मोडी लिपीचं तुमचं लिप्यांतर करणारा माणूस किती प्रभावी आहे त्याच्यावर अवलंबून आहे.
प्रभावी आहे म्हणजे काय की अक्षराला अक्षर जुळून कोणी लिप्यंतर करत असेल तर अर्थ चुकण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ मोडी लिपी आपण असं गृहीत धरू की हेमाद्री पंतांच्या काळापासून सुरू झाली, यादवांच्या काळापासून 12व्या शतकापासून ते आज 21व्या शतकापर्यंत. मोडी लिपी ज्या पद्धतीने लिहिली गेली, त्याच्यात ज्या पद्धतीचे अक्षर आहेत किंवा ज्या पद्धतीचे शब्द वापरले ते प्रत्येक काळामध्ये त्यांचे अर्थ बदलतात. जो माणूस त्यातला तज्ज्ञ आहे त्याला कळतं की अरे हे 12व्या शतकातली मोडी लिपी आहे, त्याच्यामध्ये हा शब्द असेल तर त्याचा हा अर्थ होतो. तोच शब्द जर 16व्या शतकामध्ये वापरला गेला त्याचा काहीतरी दुसरा अर्थ होतो. याला म्हणतात पॅलिग्राफी. आपल्याला या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. आपल्याला माहीत नसतील तरी आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला माहीत असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर मोडीचं पण एक वेळ ठीक आहे, पण जुन्या अजून काही भाषा आहेत ज्या भाषांचा महाराष्ट्रावर भरपूर प्रभाव पडलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातली भरपूर कागदपत्र त्या भाषांमध्ये आढळतात. उदाहरणार्थ फारसी आहे. फारसीनंतर आपण थोडंफार तुर्की भाषा घेऊ शकतो. त्यानंतर कन्नडमधली जी तुळू भाषा आहे, कर्नाटकमधली जी तुळू भाषा आहे ती तुळू भाषा आणि जुनी कन्नड भाषा म्हणजे की मराठी भाषा अस्तित्वात येण्याच्या आधी जी प्राकृत कन्नड होती किंवा प्राकृत मराठी म्हणतो आपण, महाराष्ट्री प्राकृत म्हणतो तिला, तशी एक प्राकृत कन्नड भाषा होती जी मराठी भाषा अस्तित्वात येण्याच्या आधी लिहिली जात होती. ती तुळू जुनी भाषा आणि जुनी कन्नड भाषा पण तुम्हाला कळता येणं गरजेचं आहे, कारण तुमची जी वंशावळी आहे त्याच्यामध्ये जे शब्द येतील ते शब्द कदाचित तुम्हाला त्या कन्नड भाषेमध्ये सापडतील. तर हे जे काही मी तुम्हाला सांगतो त्याचं कारण काय की आपण पुढे व्हिडिओ बनवणारच आहोत की कन्नड भाषेतली कुठली आडनावं महाराष्ट्रामध्ये आली आहेत आणि महाराष्ट्रातली कुठली आडनावं आज कर्नाटकमधले राहणारे लोक सरसकट वापरतात. ते 2 व्हिडिओ आपण बनवणारच आहोत नंतर. तर असं होतं बऱ्याचदा. तेच जर महाराष्ट्राचा विषय घेतला तर गडबड अशी आहे की दक्षिणेकडचा जो महाराष्ट्र आहे जो कर्नाटकाशी जोडलेला आहे त्याच्या संशोधनासाठी तुम्हाला ती जुनी कन्नड भाषा आणि तुळू भाषा जुनी येणं गरजेचं आहे. जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहता तर तुम्हाला फारसी आणि मोडी भाषा येणं गरजेचे आहे. जर तुम्ही मराठवाडा विभागामध्ये राहत असाल तर तुम्हाला जुनी तेलुगू भाषा येणं गरजेचं आहे, कारण काही तेलुगू शब्द मराठी भाषेमध्ये आले आहेत, मराठी शब्द तेलुगूमध्ये गेलेत. काही राजे जे होते आपण म्हणतो त्यांचा संदर्भ आंध्रशी जुळतो, काही आपली माणसं आहेत त्यांचा संदर्भ मराठवाड्यातल्या निजाम राजवटीशी जुळतो. तर या ज्या भाषा आहेत या अशा जोडल्या जातात. त्यानंतर तुम्ही नागपूर बाजूला राहत असाल तर तुम्हाला गौड आदिवासी जी भाषा बोलतात ती भाषा कळतं गरजेचं आहे. ती जुनी भाषा कळणं गरजेचं इतिहास शोधण्यासाठी. आत्ताची भाषा कळून उपयोग नाही. ते जर तुम्ही मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशच्या जवळ तुमचा जर कुठला भाग येत असेल, खानदेश वगैरे असेल, तर तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये त्यावेळेला माळवा प्रांतामध्ये ज्या भाषा चाललेल्या होत्या त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. कारण आत्ता आपण असं सरसकट म्हणू नाही शकत की मोडीमध्येच मला सगळ्या गोष्टी सापडतील. जर खरोखर तुम्हाला शोध घ्यायचा आहे तर या सगळ्या भाषा तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत किंवा ज्या व्यक्तीला तुम्ही नेमलेलं आहे शोध घेण्यासाठी त्याला माहीत असल्या पाहिजेत किंवा त्याला अंदाज असला पाहिजे, नॉलेज असला पाहिजे, त्याच्याकडे ती टीम असली पाहिजे तज्ज्ञ माणसांची की तो एखादं कागदपत्र आले तर त्या माणसांकडे सोपवून अधिकृतरित्या प्रमाणित करून घेईल. जर या भाषांचं नॉलेज तुम्हाला नसेल तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की आडनावाचा इतिहास तुम्हाला खरा कळण्याची शक्यता नसल्याच जमा आहे. फसगत होण्याची शक्यता जास्त आहे. कारण मी स्वतः वाचेन, स्वतः बघेन, स्वतः समजून घेईल तर कळेल. दुसरा सांगेल ते ऐकत बसलो तर तो काय अर्थ लावेल तो अर्थ मला स्वीकारावा लागेल. म्हणून पॅलिग्राफी येणं हे महत्त्वाचं आहे. अगदी एवढ्या खोलामध्ये जाऊन जरी तुम्हाला नाही कळलं तरी पण एखाद्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा जिथे हे तज्ज्ञ लोक आहेत ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. पण ही माणसं तुमच्या आजूबाजूला असू देत. एखादं कागदपत्र तुम्हाला सापडलं तर तुम्ही त्याच्याकडे द्याल, तो करून घेईल, समजून घेईल. आणि मी मागाशी म्हटलं ती पण गोष्ट लक्षात ठेवा की भाषा दर कालखंडामध्ये बदलते, शब्द तेच असतात, शब्दांचे अर्थ दर कालखंडामध्ये बदलतात. तर वाक्यरचना तीच असते पण त्या वाक्यरचनेचे अर्थ वेगवेगळ्या कालखंडामध्ये बदलतात. त्यामुळे ज्याला ते काम द्याल त्याच्याकडे ती क्षमता असली पाहिजे, त्याच्याकडे तेवढा अनुभव असला पाहिजे की तो ते ओळखू शकेल. पुढचा जो आपला भाग आहे तो म्हणजे ऑनलाईन डाटाबेस शोधा. पुढची पायरी म्हणजे ऑनलाईन डाटाबेस शोधा म्हणजे काय की बऱ्याचदा काय होतं की आज आपण इंटरनेटच्या युगामध्ये राहतो, कॉम्प्युटरच्या युगामध्ये राहतो. पुष्कळ गोष्टींचं डिजिटलायझेशन झालेलं आहे आणि ते डिजिटलायझेशन झालेली माहिती आपल्याला विनाशुल्क किंवा निःशुल्क मिळू शकते इंटरनेटवर जर आपण शोधली तर. कितीतरी संस्था आहेत ज्यांच्याकडे हा माहितीचा भंडार पडलेला आहे. कितीतरी युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीज आहेत, आर्काईव्ज आहेत ज्या ऑनलाईन उपलब्ध आहेत आपल्याला. इतिहास संशोधक मंडळांनी काही पुस्तकं निःशुल्कपणे प्रकाशित केलेली आहेत त्यांच्याकडे असणाऱ्या साठ्यामधली. महाराष्ट्र शासनाने काही गोष्टींमध्ये पुढाकार घेऊन काही पुस्तकं निःशुल्कपणे प्रकाशित केलेली आहेत. त्यानंतर ज्या पुस्तकांचा कॉपीराईट संपलेला आहे ती पुस्तकं पण निःशुल्कपणे आज इंटरनेटवर उपलब्ध आहेत. आपण ती विकत घेतो खरं तर कुठेतरी वेबसाईटवर किंवा दुकानात जाऊन, पण ती कॉपीराईट संपलेली जुनी पुस्तकं आपल्याला निःशुल्कपणे मिळू शकतात. अनेक तज्ज्ञांनी मांडलेली मतं असतात, चर्चा होत असतात, ग्रुप असतात. ते जे ऑनलाईन डाटाबेस आहेत या ऑनलाईन डाटाबेस शोधण्यासाठी हे वंशशास्त्राशी संबंधित, त्यातही ऑनलाईनमध्ये पण काय वंशशास्त्राशी संबंधित जे डेटाबेस आहेत ते शोधण्यासाठी इंटरनेटचा उपयोग करा.
मगाशी मी म्हटलं तसं ancestry.com, फॅमिली सर्च ऑर्गनायझेशन, myheritage.com या 3 वेबसाईटमध्ये तर कमालीचा डाटा आहे. म्हणजे मला माझं असं वाटत होतं की माझं आडनाव आहे ओंबळे. ते फक्त मला वाटलं की कोणी ओळखत नाही. तुम्ही पण कदाचित पहिल्यांदाच ऐकलं असेल ओंबळे म्हणजे काय, तेव्हा नाव तुम्ही ऐकलं पण नसेल. मला पण वाटलं कोण विचारताय तेव्हा ओंबळे म्हणजे कोण आहे तेव्हा. पण जसं मी शोध घ्यायला सुरुवात केली मला कळायला लागलं की अरे आमच्या पिढीमध्ये तर इनाम मिळालेलं आहे, कोणीतरी दिलेलं आहे. आम्हाला सर देशमुख शिवाजी महाराज लागतात. अजून खोलामध्ये गेलो मी, मला कळलं की अरे हे नाव तर पाश्चात्य देशामध्ये पण आहे, ते पण चांगल्या मोठ्या राजघराण्याचं नाव आहे. नंतर मला कळलं की गेम ऑफ थ्रोनमध्ये पण एका मोठ्या घराण्याचं नाव ओंबळे होतं, राजघराण्याचं नाव होतं ते. म्हणजे रंजक माहिती जी असते आपल्याला, कनेक्शन्स हे मिळू शकतात. पाश्चात्य संदर्भ आपण सोडून देऊ, ते मनोरंजनासाठी वापरले आपण. पण आपल्या आडनावाचे संदर्भ पण या वेबसाईट्समध्ये किंवा वंशशास्त्राचे जे डाटाबेस आहेत, वेगळ्या वेबसाईट आहेत. मी तुम्हाला उदाहरणासाठी 3 नावं सांगतो. जेवढं तुम्ही शोधाल तेवढं तुम्हाला तुमच्या आडनावाबद्दल आणि नावाबद्दल माहिती मिळणार. आपल्याकडे एक म्हण आहे, संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे की गुरु हा विहिरीसारखा असतो. विहिरीला तुम्ही जेवढं जास्त खोल खणाल तेवढं तुमच्या विहिरीला जास्त पाणी लागतं. तसं इंटरनेट हे पण त्या विहिरीसारखं आहे. आजच्या काळामध्ये इंटरनेटच गुरु आहे. तुम्ही जेवढा जास्त शोध घेणार तेवढी तुम्हाला तुमच्या आडनावाबद्दल रंजक, ऐतिहासिक, संदर्भासहित बिनकामाची कुठली असेल जास्त माहिती मिळणार. जेवढं शोधाल तेवढं कमी आहे तिथे. त्याच्यामुळे या ज्या वेबसाईट आहेत ज्याच्यामध्ये जनगणनेचा डाटा असतो, त्यानंतर जन्ममृत्यूच्या नोंदी असतात, तुमच्या आडनावाशी संबंधित लोक कोणी असतील ते जगभरात विखुरलेले असतील. जसं मी म्हटलं माझं ओंबळे आडनाव आहे, ते फक्त मला इथेच वाटतं की जावली तालुक्यापुरतंच आहे. पण जेव्हा मी त्या इंटरनेटवर वेबसाईटवर शोधायला जातो तेव्हा ओंबळे आडनावाचं जन्म घेतलेल्या लोकांच्या नोंदी मला अमेरिकेमध्ये पण सापडतात. अर्थात त्यांचा माझा संबंध जोडायचा म्हटलं मला संशोधन करायला लागेल, जोडता येईल नाही जोडता येणार ती वेगळी गोष्ट. पण एक रंजक माहिती आहे की सापडू शकतात. तेच कोणीतरी एक सरस्वती ओंबळे म्हणून कोणीतरी व्यक्ती आहेत, त्यांचं नाव त्याच्यामध्ये आहे डेटाबेसमध्ये की 18व्या शतकामध्ये कधीतरी होऊन गेले होते. मग आता मला ते पण शोधावं लागेल. तसं तुमच्या आडनावांच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला एखादी व्यक्ती सापडू शकते. अरे ही व्यक्ती कोण आहे नेमकी, माझ्या आडनावातली एवढी प्रसिद्ध व्यक्ती कोण आहे जी 18व्या शतकामध्ये होऊन गेली, मला माहीत नाही कशी काय. त्यातही ती तुमच्या जातीची आहे का नाही, जातीची असेल तुमच्या पोटजातीची आहे का नाही, तुमच्या वंशाची आहे का नाही, कोण आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अत्याधुनिक माहिती ज्याला आपण म्हणतो की जन्म, मृत्यू, त्याच्यानंतर या लोकांनी प्रवास कधी केला, स्थलांतर कधी केलं, कुठे गेलं, या सगळ्या गोष्टी इंटरनेटवर सापडू शकतात. एखाद्या माणसाला तुम्ही तुमच्या आडनावाचा शोध घ्यायला जायला विचारणार तुम्ही त्याला विचारणा करण्याच्या आधी किंवा हा तुमचा आडनावाच्या इतिहासाचा शोध चालू करण्याच्या आधी ही माहिती गोळा करा जेवढी मिळते तेवढी. मगाशी मी म्हटलं तसं काही बिनकामाचे असेल, काही मनोरंजनात्मक असेल, काही पाश्चात्य संदर्भ असतील, काही देशातले संदर्भ असतील, काही जातीतले असतील, काही बिनकामाचे संदर्भ असतील, काही आपल्या गावामधले इकडचे तिकडचे नातेवाईकांचे संदर्भ असतील. जेवढे मिळतील तेवढे सगळे शोधा. ही विहीर आहे असं समजा. तुम्ही जेवढं खणाल तेवढं पाणी लागणार. त्याच्यामुळे ऑनलाईन डाटाबेसवर भर ठेवा. पुढची जी पायरी आहे ती पुढची पायरी म्हणजे स्थानिक संग्रहालय आणि वाचनालय तपासा. आता स्थानिक संग्रहालय आणि वाचनालय कशाला तपासायला पाहिजेत मला जर सगळं इंटरनेटवर उपलब्ध आहे तुम्ही स्थानिक संग्रहालयामध्ये जाऊ कशाला, ती जुनी बाडं काढा, पुस्तकं काढा, वाचा. ते पण मी एखाद्या दप्तरखान्यामध्ये गेलो, इतिहास संशोधन मंडळात गेलो तर तो माणूस माझ्याकडे बघतो भिंगातून असा, कुठून आला तू मला त्रास द्यायला म्हणून. मग मी त्याला म्हणतो असं पाहिलं मला कळलं आहे तुमच्याकडे आहे. तो मला म्हणतो जा तिकडे त्या कपाटामध्ये बघ, तो गट्टा काढ, त्यात काय तुला शोधायचं ते शोध, आहे तसा ठेवून दे परत, जर काही घाळ झालं तर तुला बघून घेईल मी. मग हे माझ्यावर झालं ना काम सगळं, परत शोधाशोध करायचं, ते धूळ झटकायची, शोधायचं, वाचायचं, कळेल नाही कळेल घेऊन यायचं. अगदी सरकार दरबारी जरी विचारायचं म्हटलं तरी हेच प्रकार आहेत. मग इंटरनेटवर माहिती उपलब्ध असताना मी इकडे कशाला जाऊ एखादं स्थानिक संग्रहालय किंवा वाचनालय बघायला. त्याचं कारण असं आहे की आपल्या पूर्वजांच्या मूळ स्थानाची जी माहिती आहे किंवा ज्या मूळ स्थानावर माझे पूर्वज राहत होते त्याच्या जवळपासची जी सर्व शहरं आहेत किंवा महत्त्वाची खेडेगाव आहेत किंवा आपण म्हणतो विद्येचं माहेरघर आहेत, त्याच्या जवळपासची जी धार्मिक स्थळं आहेत जिथे काही ना काही नोंदी असू शकतात, त्या प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक संग्रहालयाला, वाचनालयाला आणि ऐतिहासिक मंडळांना तुम्ही भेट देणं गरजेचं आहे. ती भेट दिल्यानंतर या संस्थांमध्ये ऑनलाईन उपलब्ध नसलेल्या अनेक नोंदी असू शकतात. कारण मी म्हटलं तसं भरपूर गोष्टींचं डिजिटलायझेशन झालेलं आहे, डिजिटलायझेशन अजून सातत्याने होत आहे, प्रयत्न चालू आहेत. परंतु कित्येक गोष्टी आहेत त्या अजूनही धूळखात पडलेल्या आहेत. महाराष्ट्राचा इतिहास मला भरपूर मित्र विचारतात तेव्हा मी सांगतो की महाराष्ट्राचा इतिहास हा फक्त हिमनगाचं वरचं टोक जे असतं तेवढाच आपल्याला समजलेलं आहे. मी हिमनग एखादा तरंगत असतो पाण्यामध्ये, त्याचा 10% भाग वरती असतो, 90% भाग पाण्याच्या खाली असतो. ते जेवढी कागदपत्रं महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल उघड झालेली आहेत किंवा डिजिटलाइज झालेली आहेत ती महाराष्ट्राच्या इतिहासाच्या 10%च आहेत आजही. उरलेली कागदपत्रं कुठेतरी इतिहास संशोधक मंडळामध्ये, सरकारी दप्तरखान्यामध्ये, कुठल्या तरी वाचनालयामध्ये पडलेली आहेत.
ते अजून प्रकाशातच आलेले नाहीत. आणि आपण काय करतो की आपण हार मानतो, आपण ऑनलाईन शोधतो, नाही सापडलं, जवळपास इकडे तिकडे गेलो, नाही सापडलं, सापडू शकतं. जर प्रयत्न केला तर सापडू शकतं, पण त्याच्यासाठी तिथली नोंद आपल्याकडे तेवढी काय असली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे शोधण्याची. त्याच्यानंतर ऑनलाईन उपलब्ध नसलेल्या या नोंदी शोधून काढण्याची आपली इच्छा असली पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला नाही कळलं तर तिथे जे स्थानिक लोक असतात किंवा स्थानिक तज्ज्ञ लोक असतात सांगणारे, एखाद्या देवस्थानाचा देवगुरू असेल आपण म्हणतो, प्रमुख असेल, एखादा वाचनालयाचा एखादा आपण म्हणतो की प्रमुख असेल, प्रभारी असेल, ज्याचं आयुष्य गेले सगळं, ज्याला शांतपणे सगळं माहिती आहे. एखाद्या गावचा आपण म्हणतो की पाटील की एखाद्या घरामध्ये असते किंवा गुरव असतो, ज्योतिषी असतो, ग्रामज्योतिषी एखाद्या गावामध्ये, त्यांना या गोष्टीचं ज्ञान असतं, आपल्याला नसलं तरी पण. तुम्ही त्याच्यासमोर एखादा कागद घेऊन गेला तर तो तुम्हाला सांगू शकतो की या कागदाचा अर्थ काय होतो. त्याच्यामुळं स्थानिक जी काही संग्रहालय आहेत, वाचनालय आहेत, ती तपासली पाहिजेत. त्याच्याबरोबर तिथल्या स्थानिक तज्ज्ञांना या नोंदी शोधण्यासाठी मदत करण्याची आपण विनंती केली पाहिजे की मदत करा आम्हाला या नोंदी शोधण्यासाठी, समजावून सांगण्यासाठी, आणि त्यांच्या सहकार्याने शोध चालू ठेवला पाहिजे. पुढची जी पायरी आहे ती पुढची पायरी म्हणजे सैनिकी नोंदी तपास. आता सैनिक नोंद कशाला तपासायची? आत्ता माझ्या खानदानामध्ये तर कोणी सैन्यामध्ये गेलेलं नाही, किंवा आत्ता तर मला माहीत नाही मागच्या 5 पिढ्यामध्ये कोणी सैन्यामध्ये गेले किंवा 4 पिढ्या कोणी सैन्यामध्ये गेले. पण ज्या वेळेला तुम्ही 3 पिढ्या किंवा 4 पिढ्याच्या मागे जाता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की माणूस कुठल्याही जाती धर्माचा असो, स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी त्याला सैनिकी ज्ञान असणं गरजेचं होतं. की बाबा किमान मला ढाल तलवार नाही फिरवता आली तरी काठी फिरवता आली पाहिजे, काय नाही झालं तरी कुऱ्हाड तरी मारता आली पाहिजे. आणि ज्याच्याकडं हे एवढं स्किल होतं तेवढं पुरेसं आहे त्याला सैन्यामध्ये भरती होण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लष्करीकरण झालेलं होतं. माणूस कुठल्याही जाती धर्मातला असू दे, 18 पगड जातीतला असू दे, भटका विमुक्त असू दे, लढू शकतो. तो सैन्यामध्ये भरती झालेला होता, किंवा प्रत्येक कुटुंबातला एक माणूस सैन्यामध्ये होता, प्रत्येक पिढीमधला काही ना काही कारणाने. त्याच्यामुळे ज्या वेळेला सैन्याची गोष्ट येते तेव्हा सैन्याच्या वेळेला कोणाला सैन्यामध्ये भरती केलं, ते कुठल्या पदावर भरती केलं, त्याचा पगार किती होता, कुठल्या तारखेला मिळाला, कोणाचा मृत्यू झाला कुठल्या लढाईमध्ये, याची सगळी माहिती लिखितमध्ये मिळण्याची आपल्याला शक्यता जास्त असते. त्यानंतर आपले कोणी पूर्वज असतील ते इंग्रजांच्या बाजूने लढत असतील, इंग्रजांच्या सैन्यामध्ये असतील, तर तुम्हाला अजून डिटेलमध्ये माहिती मिळू शकते त्याची. त्यामुळे जर पूर्वजांची माहिती शोधत असाल, आडनावांचा इतिहास शोधत असाल, तर गरज लागली तर कुटुंबातील सदस्यांच्या सैनिकी नोंदींचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. किंवा तुम्हाला शंका आली की तुमचे पूर्वज कुठेतरी सैन्यामध्ये कुठल्यातरी लढत असू शकतात, तर अवश्य तपासा. कारण या ज्या नोंदी असतात, या नोंदी आपल्या पूर्वजांच्या लष्करी सेवेशी आणि त्यांच्या अस्तित्वाशी संबंधित वेगवेगळी अधिकृत माहिती आपल्याला पुरवू शकतात. म्हणजे मला एखादी माहिती एखाद्या ताम्रपटावर सापडली, मला एखादी माहिती एखाद्या वाचनालयामध्ये सापडली, माझ्या नातेवाईकांनी सांगितली मला एखादी माहिती असेल ती, त्याचबरोबर कुठेतरी मला एखाद्या भट हेळवीने माहिती सांगितली, अजून माझ्या वाटलं म्हणून मी 4-5 लोकांना विचारलं, त्यांनी जाता येता 2-3 बाजारगप्पा हाणल्या. या सगळ्या माहितीपेक्षा लष्कराची माहिती आहे ती नेहमी अधिकृत मानली जाते. त्याच्यामुळे जर तुमच्या कुटुंबातल्या कुठल्या व्यक्तीची लष्करी नोंद सापडली, किंवा तुमच्या कुटुंबातली कोणती व्यक्ती एखाद्या लष्करी पेशाशी संबंधित असलेल्या व्यक्तीच्या घरी सेवा चाकरी करत असेल किंवा काही संबंध असेल तिचा, ती जरी नोंद तुम्हाला सापडली तरी त्या अनुषंगाने पण तुमच्या आडनावाबद्दल भरपूर माहिती मिळू शकते. त्यामुळं जमलं तर प्रयत्न करा की तुमच्या कुटुंबातलं कोणी लष्करामध्ये असेल तर कधी भरती झाला, त्याची तारीख, निवृत्त कधी झाला, मृत्यू कधी झाला, कुठल्या सैन्याच्या तुकडीमध्ये होता, कुठे लढत होता, कुठल्या कुठल्या स्थानावर त्याने लढाईमध्ये भाग घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली पण काही लोकांची सुदैवाने ही माहिती मिळते, ज्यांनी स्वतःच्या शकावल्या लिहून ठेवलेल्या आहेत, त्यांच्याबद्दल ही माहिती मिळते. त्यामुळे सामान्यांची पण काही ना काही कुठे ना कुठे संदर्भ लागू शकतो. महाराजांच्या काळातला नाही लागला, इंग्रजांच्या काळातला लागू शकतो. तिथून आपल्याला काहीतरी दुसरा मागचा माग काढता येतो आडनावांचा. त्यामुळे लष्करी नोंदी तपासण्याला भर द्या. पुढची पायरी आहे ती पुढची पायरी म्हणजे स्मशानांना भेट द्या. आता स्मशानांना भेट कशाला द्यायची आपण, तर जिथे आपले पूर्वज राहत होते तिथली जी स्थानिक स्मशानं असतात, ती स्थानिक स्मशानं जाऊन जर आपण तपासली, तिथे जाऊन माहिती शोधली, तर ज्या ठिकाणी ज्या धर्मांमध्ये पुरण्याची किंवा दफन करण्याची प्रथा आहे, ती कबर, तिचं नाव, पत्ता, तिची नोंद तिथे लिहिलेली आढळते. म्हणजे ख्रिश्चन लोकांची जी चर्च असतात, जिथे या सिमेंट्रीज असतात, दफनभूमी असतात, तर त्या ख्रिश्चन चर्चमध्ये ती सगळी नोंद लिहिलेली असते की कुठल्या वर्षी कुठल्या व्यक्तीचं कुठल्या कबरीमध्ये इथे दफन केलं. त्यातून आपल्याला नावं सापडू शकतात. थोडीफार हीच गोष्ट मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये पण आहे की ज्या कबरी आहेत किंवा जी कब्रस्थान आहेत कुठल्या धर्मस्थानाशी जोडली गेलेली आहेत आणि त्यांची रेकॉर्ड किपिंगची व्यवस्था अजूनही चालू आहे, तिथे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. हिंदू समाजाबद्दल बोलायचं म्हटलं आपण, किंवा बाकीचे आपले जे समाज आहेत जे दहन करतात, दफन करत नाहीत, त्यांच्यामध्ये पण एखादा शूरवीर असेल, एखादी महत्त्वाची व्यक्ती असेल,
तर तिची शिळा उभारली जाते, समाधी उभारली जाते. ती भले काळाच्या ओघाखाली गेली असेल, जमिनीच्या खाली दडलेली असेल. किती किती मोठ्या लोकांच्या समाध्या जमिनीच्या खाली दडल्या, तर तुमच्या माझ्या पूर्वजांच्या शिळांचं तर काही विचारायलाच नको आपण. पण ते कुठं असेल, कुठल्या बांधावर कुठला दगड लावला आहे, कुठे सतीशिळा आहे, कुठे विरगळ आहे, त्यानंतर कुठे गद्देगाळ आहे, कुठे कमानीवर देवळाच्या माहिती लिहून ठेवलेली आहे, कुठे तुमच्या पूर्वजांनी एखादी विहीर बांधली त्या विहिरीवर माहिती लिहून ठेवलेली आहे. असे कुठे एखाद्या व्यक्तीचं दफन तिच्या प्रायव्हेट जागेमध्येच केलेलं आहे. माझ्या स्वतःची जमीन आहे शेतीमध्ये, तिथेच मी तिचं दफन केलं आहे किंवा दहन केलं आहे आणि एखादा शिळा उभारलेली आहे. त्याच्यावर पण भरपूर माहिती मिळू शकते. त्याचे संदर्भ तुम्हाला गावच्या, तुमच्या स्थानिक गावच्या दफनभूमीमधून किंवा दफनभूमीची माहिती असणाऱ्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या दफनभूमीमधून तुम्हाला भरपूर माहिती मिळू शकते की कोणाची कुठे शिळा उभारले, कुठल्या कारणाने उभारले. ती शिळा भले आपल्याशी संबंधित नसू दे, आपल्या पूर्वजांशी संबंधित नसू दे, पण आपण त्याचा शोध घ्यायला लागलो तर कुठेतरी आपला पण एखादा धागादोरा मिळतो. कारण तो माणूस आपल्याच भागातला आहे, आपले पूर्वज ज्या भागामध्ये राहत होते तिथला आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपला शोध घेण्याबरोबर त्याचा शोध पण घेणं गरजेचं आहे. त्याच्यातून कधीकधी आपल्याला आपली माहिती पण कळू शकते. पुढची जी पायरी आहे ती म्हणजे ज्या जीवित व्यक्ती आपल्या कुटुंबाशी किंवा पूर्वजांशी संबंधित आहेत त्यांच्याशी संपर्क साधणे. विशेषतः ज्यांचं वय जास्त आहे अशा जीवित व्यक्तींशी आपण संपर्क साधू शकतो. त्यांच्याकडून आपल्याला आपल्या पूर्वजांची बरीच माहिती मिळू शकते, बरेच रंजक किस्से मिळू शकतात, दंतकथा, आख्यायिका मिळू शकतात. त्या सगळ्याच्या सगळ्या आपल्याला उपयोगी पडतीलच असं नाही, परंतु कुठं नाही कुठंतरी आपल्याला एक माहितीचा डेटाबेस आपल्याकडे गोळा होतो. त्यामुळे या लोकांच्या मुलाखती आवर्जून घ्या, भेटा, वेळ काढा, त्यांना जा, भेटा, बोलतं करा आणि त्यांच्याकडून ज्या त्यांच्या आठवणी आहेत त्या आठवणी रक्षण करण्यासाठी कागदावर लिहून ठेवा कुठंतरी एखाद्या ठिकाणी. खऱ्या का खोट्या नंतर तपासता येतील पुढे आपल्याला, पण लिहून ठेवा कोण माणूस काय म्हणला ते. हे एक काम करणं गरजेचं आहे. पुढची पायरी आहे ती म्हणजे आपल्या समाजाचे जे कार्यक्रम होतात त्यांना आवर्जून उपस्थित राहा. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ही प्रथा कमी आहे, पण आपण गुजरातमध्ये किंवा राजस्थानमध्ये गेलो तर आपल्याला दिसतं, किंवा मुंबईमध्ये तुम्ही राहत असाल तुम्हाला माहिती आहे, गुजराती राजस्थानी माणसांची त्यांची जातवार वेगळी वेगळी मंडळं असतात, त्यांचे ट्रस्ट असतात, त्यांची सभागृह असतात. तिथे लोक एकत्र जमतात, येतात, बसतात, चर्चा करतात, प्रथा परंपरा पूर्वजांची माहिती होते. आपल्या महाराष्ट्रामध्ये पण 18 पगड जाती आहेत, पण आपल्याकडे तेवढी जागरूकता आढळून येत नाही. आपण कोणत्याही जातीतला माणूस असू दे महाराष्ट्रामध्ये आपल्याला फाटाफूट केल्याशिवाय चैन पडत नाही. म्हणजे एखादी जात आहे तिच्या अंतर्गत 8 पोट जाती आहेत किंवा 12 पोट जाती आहेत असं गृहीत धरा. या 12 पोट जातीतल्या प्रमुखांची किंवा लोकांची 12 जणांची तोंडं नेहमी 12 दिशेला असतात. हे 12 लोक वेगवेगळे एकाच जातीचा ट्रस्ट स्थापन करायची 12 पोट जातींचे 12 ट्रस्ट स्थापन करतात. त्याच्यामध्ये पण मी कनिष्ठ किंवा मी वरिष्ठ तो कनिष्ठ, त्याच्याशी मी रोटीबेटी व्यवहार करणार नाही. जे काय असेल माझाच इतिहास बघणार. त्याचा इतिहास समोर येत असेल तर तो इतिहास मी तुम्हाला समोर येऊ देणार नाही, कळू देणार नाही. माझ्याकडे पण पुष्कळ लोक येतात, बोलतात की सर आमच्या जातीचा इतिहास सांगा. मी तो चला सांगूयात, काय हरकत नाही. काही लोक म्हणतात की चला आम्ही तुम्हाला थोडंफार स्पॉन्सर करू, तुम्ही मदत करा, हे करा. पण ठीक आहे करूयात आपण. पण तो इतिहास शोधायचा जेव्हा आपण प्रयत्न करतो त्यावेळेला नाही ते त्यांचं बोलू नका तुम्ही, ते आमच्याच जातीतला आहे, पण तो एक दुसरी जात आहे, त्यांच्याशी आम्ही काही रोटीबेटी व्यवहार करत नाही, आमचं आजही त्यांच्याशी चालत नाही. ही आत्ताची 2023 सालची घटना आहे, अजूनही हे चालूच आहे. त्याच्यामुळे काय होतं की ही वेगवेगळी पोट जातींची ट्रस्ट मंडळं फक्त स्वतःपुरतीच बघत राहतात. दुसऱ्याचा एका धागादोरा समोर येत असेल तो येऊ देत नाहीत. आपल्याला आपल्या या कूपमंडूक वृत्तीमधून बाहेर पडायचं आहे. आपण कधी बाहेर पडणार मला कळत नाही. लोकांनी धर्म बदलले तरी त्याच्या जाती आणि पोट जाती अजून टिकून ठेवलेल्या आहेत आणि तिथे त्याच्यामध्ये रममान झालेले आहेत आरामामध्ये. याच्यामुळे इतिहास समोर येत नाही. पण जर तुम्ही खरोखर नशीबवान असाल आणि तुम्ही ज्या समाजाची संबंधित असाल त्या समाजाची एखादी ट्रस्ट असेल, एखादी संस्था असेल आणि त्यातली एखादी व्यक्ती खरोखर विचारी असेल, सर्वसमावेशकतेने काम करणारी व्यक्ती असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला ज्ञानाचा मोठा खजिना भेटू शकतो. काही समाज मला माहिती आहेत की जे लोक आवर्जून वंशावळी परिषदा आयोजित करतात की स्वतःसाठी की आमची वंशावळ शोधावी, पूर्वजांचा वंश शोधावा, जागृत असतात लोक. त्यानंतर कार्यशाळा आयोजित करतात की मोडीलिपी शिकावी, मोडीलिपीच्या कार्यशाळा लोक आयोजित करतात कारण जुना इतिहास कळावा. त्याच्यानंतर एक आपल्या समाजाची जी काही व्यक्ती होत्या त्या व्यक्तींबद्दल शोधाशोध करतात लोक की कुठे आपल्या समाजातली मला एखादी व्यक्ती सापडेल किंवा माझ्या समाजातले लोक त्यावेळेला कुठले कपडे घालत होते नेमक्या प्रकारे, 16व्या शतकामध्ये माझ्या समाजातली व्यक्ती कुठला पोशाख करत असेल याचे पण शोध घेणारे काही समाज बघितलेले आहेत, मी माझ्या बघण्यामध्ये आलेले आहेत. अशा एखाद्या समाजामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला कधीकधी ते लोक बाहेरून सेमिनार पण आयोजित करतात. एखाद्या वक्त्याचा चांगला एखादा तज्ज्ञ माणूस असेल त्याचा सेमिनार आयोजित करतात जो तुमच्या समाजाबद्दल माहिती देऊ शकेल किंवा एखाद्या जुन्या पुस्तकाचा संदर्भ देऊ शकेल. तर या समाजाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यामुळे या अशा प्रकारचे फायदे आपल्याला होतात
त्याचबरोबर जे तज्ज्ञ लोक तिथे येतात या कार्यक्रमांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्या तज्ज्ञांकडून आपल्याला शिकण्याची संधी उपलब्ध होते. वेगवेगळे संशोधकांची नावं कळतात. काही संशोधक आले तिथे, त्यांची संशोधकांबरोबर आपल्याला ओळख होते. याच्यामुळे काय होतं की आपल्याला आपल्या ज्ञानाचा आवाका वाढवायला मदत होते. आणि या सगळ्या गोष्टी असतात, या सगळ्या गोष्टी आडनावाच्या संशोधनामध्ये फार उपयोगी पडतात. पुढची पायरी आहे ती म्हणजे की समाजाच्या कार्यक्रमांना जाच, पण कौटुंबिक गेट टुगेदर जे होतात आपले, की ज्यांना आपण पुनर्मिलन म्हणतो, कौटुंबिक पुनर्मिलन, फॅमिली गेट टुगेदर म्हणतो आपण, या फॅमिली गेट टुगेदरना पण उपस्थित राहा. त्याचं कारण असं आहे की एक कौटुंबिक पुनर्मिलनामुळे बऱ्याचदा काय होतं की नातेवाईकांशी आपल्याला संपर्क साधण्याची संधी मिळते. दरवेळेला आपण फक्त काय करतो की माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कौटुंबिक पुनर्मिलन जे आहे ते लग्नाच्या प्रसंगी, बारशाच्या प्रसंगी, एखाद्या व्यक्तीचा देहांत झाला तेव्हा सगळे पै पाहुणे जमतात. त्याच्यानंतर आपण गणेश पूजेच्या निमित्ताने लोक आपले बरेच एकत्र येतात. कोकणामध्ये गावाला लोक भेटतात सगळे. जत्रेच्या निमित्ताने दूरदूरचे नातेवाईक लोक येतात गावाला, त्यावेळेला भेटतात. पण हा वेळ आपण काय करतो, हा वेळ आपण भजी खाण्यामध्ये, भेळ खाण्यामध्ये, तमाशा बघण्यामध्ये, लावणी बघण्यामध्ये, त्यानंतर उरलेली थोडीशी टिंगलटवाळी करण्यामध्ये, एकमेकांची कपडे दाखवण्यामध्ये, दागिने मिरवण्यामध्ये, आणि उरला सुरला वेळ तर जमिनी मोजण्यामध्ये, कुणाची किती झाली, कुणाची किती गेली, याच्यामध्ये आपण वेळ वाया घालवतो. ज्या वेळेला अशा प्रकारे एखादं कौटुंबिक पुनर्मिलन होईल, त्यावेळेला आपण जर तोच वेळ त्याला एक दिशा दिली, आपण आडनावाच्या संशोधनाची सगळ्यांनी मिळून तपास करायला सुरुवात केली, तर बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. मी नेहमी म्हणतो, पुढे पण माझ्या व्हिडिओमध्ये काही बोलेनच मी ते, की निराश होऊ नका. की तुम्ही जेव्हा आडनावाचा शोध घ्यायला जाता किंवा इतिहास शोधायला जाता, तेव्हा बरेच लोक तुम्हाला असं म्हणू शकतील, का रे बाबा तुला काय करायचं आहे, ते सगळं चांगलं चाललं ना, तुला काय एवढं पडलेलं आहे, चांगलं चाललं आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, कशाला डोक्याला ताप करतो आहे ना, असं म्हणणारे भरपूर लोक भेटतील किंवा तुम्हाला इंटरेस्ट दाखवणार नाही ते त्याच्यामध्ये. तर निराश होऊ नका तुम्ही. जर तुम्ही खरोखर हे काम करायचं म्हणत असेल तर निराश होऊ नका. बोलत राहा, बोलतं करत राहा, लोकांना एज्युकेट करत राहा, माहिती गोळा करत राहा. कौटुंबिक पुनर्मिलनामधून किंवा गेट टुगेदरमधून आपल्याला भरपूर माहिती मिळू शकते, किंवा आडनावाचा इतिहास शोधण्यासाठी आपल्याला काही नवीन लीड मिळू शकतात किंवा नवीन मार्ग मिळू शकतात, सुगावे मिळू शकतात पुढे जाण्यासाठी त्यांच्या बोलण्यातून. त्यांना पण माहीत नसतं कधी कधी काय बोलून जातात ते, पण आपल्याला एखादा मार्ग मिळून जातो त्याच्यामधून. अशा पद्धतीने पण माहिती मिळते. आपल्याला जी माहिती असते आपण दुसऱ्यांना सांगू शकतो. ती माहिती त्यांना कळल्यानंतर जरा त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो, दिमाग की बत्ती जल गई म्हणतो आपण. काहीतरी एखादी नवीन गोष्ट तो आपल्याला सांगून जातो, भले त्याला इंटरेस्ट असो किंवा नसो आडनावाचा इतिहास शोधण्यामध्ये. आपलं काम होतं. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही एखादं गेट टुगेदर असेल, कौटुंबिक पुनर्मिलनाचा कार्यक्रम असेल, चुकवू नका. यात्रा, जत्रा, बारशी, लग्न, मुंजी, देहांत कोणाचा झाला असेल तर या सगळ्या गोष्टींना, गणेशोत्सवाला आवर्जून उपस्थित राहा गावामध्ये, जर तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वारस्य असेल तर. पुढची जी पायरी आहे ती पुढची पायरी म्हणजे सोशल मीडियाचा वापर करा. सोशल मीडियाचा वापर कशासाठी करायचा, ते समान आडनाव असणारे आपले लोक आपल्याला कुठे कुठे सापडतात. पहिली गोष्ट काय करावं लागेल, मला आडनावाचा शोध घ्यायचा असेल तर माझं आडनाव समान असलेले लोक महाराष्ट्रात कुठं कुठं आहेत, कुठलीही गाव आहेत त्या गावामध्ये माझं आडनाव लावणारे लोक भेटतात किंवा ती गावं माझ्या आडनावाच्या लोकांनी बहुसंख्य आहेत. त्याच्यानंतर ते आडनाव लावणारे लोक माझ्या जातीचे, माझ्या समाजाचे आहेत का नाहीत, हे जर मला शोधायचं असेल तर सोशल मीडियासारखं दुसरा आत्ता डाटाबेस नाही. तुम्ही कुठलेही आडनाव टाईप केलं त्याच्यामध्ये की त्याची तुम्हाला 2-3 प्रोफाईल तरी दिसतातच. कधी कधी 100, 200, 2000 पण दिसतात. आडनाव कॉमन असेल तर किती दिसू शकतात, परंतु काही ना काहीतरी दिसतं. आपण संपर्क करू शकतो, आपण बोलू शकतो, आपण वेगवेगळे ग्रुप शोधू शकतो फेसबुकवर, की ते ग्रुप त्या समाजाचे ग्रुप बनलेले असतात. त्याच्यामध्ये त्या समाजाची जरी काही माहिती मिळाली नाही, त्यांनी तिकडे गंमत जम्मत चालवली असेल बऱ्याच लोकांनी, की हा कार्यक्रम, तो कार्यक्रम, याचे फोटो टाकले, 2-4 बाकीच्या हसी मजाक विनोद चालले असतात ग्रुपवर. बऱ्याच ग्रुप असतात समाजाचे. त्या ग्रुपला आपण बघतो कधी कधी 8,000, 7,000 पण सबस्क्रायबर असतात त्या ग्रुपचे, फॉलोअर असतात त्यांचे, पेजेसचे. गोष्टी गमती जमतीच्या चाललेल्या असतात. तर त्या गमती जमतीच्या गोष्टी पोस्ट आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण त्यातला कुठला माणूस गंभीर आहे हे आपल्याला त्या कमेंटवरून कळू शकतं, प्रतिक्रियेवरून कळू शकतं. आपण त्या माणसाला मेसेज पाठवू शकतो. मी असं म्हणतो की 7,000 माणसांच्या फेसबुक ग्रुपमधून मला एक माणूस जरी भेटला जो माझ्यासारखाच या आडनावांचा इतिहास शोधण्यामध्ये इंटरेस्टेड आहे, तरी माझं निम्मं काम तिथेच होऊन जातं. कारण एकाने मिळून शोधणं आणि दोघांनी मिळून शोधणं याच्यामध्ये नेहमी फरक पडतो. ही माणसं आपल्याला सोशल मीडियावरच भेटू शकतात. त्याच्यासाठी सोशल मीडियाचं आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे. मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्या क्षेत्रामध्ये आहे, त्यामुळे मला भरपूर नॉलेज आहे, माझं काम होऊन जातं. पण ज्यांना नाही आहे त्यांनी ते करणं गरजेचं आहे. लिंक्डइनवर तुम्हाला कोण सापडेल, फेसबुकवर तुम्हाला कोण सापडेल, ट्विटरवर तुम्हाला कोण सापडेल, त्याच्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप्स आता नवीन तयार झाले, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला कोण सापडेल. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगळी वेगळी माणसं तुमच्याच कामाची सापडू शकतात किंवा आडनावाची सापडू शकतात. परंतु ते एक व्हिजन आपण डेव्हलप केलं पाहिजे, किंवा
कोणाला तरी ते काम दिलं पाहिजे की बाबा तू जरा मला काय कर, या विचाराची माणसं मिळतात का जरा कॉन्टॅक्ट करून जुळवून दे, थोडेफार पैसे घे तू. जसं आपण सोशल मीडिया मार्केटिंगसाठी पैसे देतो एखाद्या माणसाला, तसं हे लीड शोधण्यासाठी पण आपण काही पैसे दिले तर सोशल मीडियामधून पण भरपूर लीड्स जनरेट होऊ शकतात, भरपूर माणसं भेटू शकतात. मला आता हे व्हिडिओ बनवतो मी तर माझ्या आडनावाबद्दल कितीतरी लोक जे माझे समान आडनाव लावणार आहेत पण कुठे कुठे मला माहीतच नाही, ते लोक पण फोन करतात, मेसेज करतात की आपल्याला पण आपल्या आडनावाचा इतिहास शोधायचा आहे. ठीक आहे, शोधूयात आपण, होईल तेव्हा होईल, चर्चा तर होते त्याच्याबद्दल. मग ही जी संधी आहे ही आपल्याला सोशल मीडियामधून मिळते. तर सोशल मीडियाचे दुष्परिणाम बरेच आहेत, पुष्कळ आहेत. पण कुठलंही एखादं हत्यार असतं त्याप्रमाणे सोशल मीडिया हे पण काय साधन आहे, हे एक शस्त्र आहे. मी माझ्या हातामध्ये कुऱ्हाड आहे, ती कुऱ्हाड मी कोणाचं डोकं कापण्यासाठी वापरायची की मला जेवण बनवण्यासाठी लाकूड कापण्यासाठी वापरायची, माझ्या हातामध्ये, कुऱ्हाडीचा दोष नाही त्याच्यामध्ये. सोशल मीडिया पण बहुतांश त्याचा वापर 80% चुकीच्या कारणासाठीच केला जातो, पण आपण करायचं म्हटलं तर चांगल्या कारणासाठी पण त्याचा वापर होऊ शकतो. पुढची पायरी आहे ती म्हणजे वडिलोपार्जित स्थानांना भेट द्या. आता बऱ्याच आपल्या मित्रांचं कसं असतं माहिती आहे का की सर मला माझ्या आडनावाचा इतिहास शोधायचा आहे, पण म्हणलं ना चला आपण भेटूयात म्हणून, की तुम्ही मला सांगितलं तर मला समजा अंदाज लागला की मी आता तुमच्या आडनावाचा इतिहास शोधण्याचं काम मी माझ्याकडे घेतलं असं गृहीत धरा. तुम्ही मला माहिती सांगितली की मला त्यातले काही बिंदू कळतात की हे बिंदू आहेत, मला म्हणजे कुठल्याही संशोधकाला कळतात की या ठिकाणी भेट दिल्याखेरीज काही ते काम होणार नाही. कधी कधी ती ठिकाणं 2 असतील, 3 असतील, 4 असतील, 20 असतील, 100 पण असतील. जाऊन भेटलं पाहिजे. भेटल्याशिवाय किंवा बघितल्याशिवाय किंवा बोलल्याशिवाय त्या गोष्टी होत नाहीत. भले मी एखाद्या गावामध्ये भेट द्यायला गेलो, तिथं मला कुत्रं भेटलं नाही, एक माशी पण नाही शिंकायला तिथे, सगळा उजाड माळरा नाही, पण तिथे जाऊन जेव्हा मी त्या जागेवर उभा राहीन आणि आजूबाजूला बघेन त्यावेळेला मला अंदाज लागतो की इथे या जागेवर राहणारा माणूस काय असेल, नेमका काय कारणाने इथे राहायला आला असेल, तो काय करत असेल, कुठून आला असेल आणि का राहत असेल, कशासाठी राहत असेल. ही माहिती जरी मला माणूस जरी दिसला नाही तिथे कोणी, तरी ही माहिती मला सेन्स होऊ शकते. मला म्हणजे कुठल्याही इतिहास संशोधन करणाऱ्या माणसाला ही माहिती सेन्स होऊ शकते. त्यामुळे भेट देणं गरजेचं आहे. भले तुम्ही सांगाल की सर आमचं गाव तिथे होतं, ती जमीन धरणामध्ये बुडाली, आमचं गाव उठून इकडे आलं, आम्ही आता इकडे बसलो. ठीक आहे, ते धरणामध्ये कुठं बुडाली तिथे तर जाऊन एकदा उभं राहा, कळेल तरी. त्याच्यानंतर बरीच कुटुंबं असतात ती विस्थापित झालेली असतात, सरकारने त्यांची जमीन कुठल्या नाही कुठल्या कारणाने घेतलेली असते. जुन्या काळामध्ये आपण बघतो की स्थलांतरं झालेली असतात, लोक इकडून तिकडे गेलेले असतात. बरेच मित्र असतात आपले, तर बऱ्याच मित्रांना असं वाटतं की ते मला फोन करून पण सांगतात बरेच लोक की सर आमचं एक स्थलांतर झालं नाही म्हणे, आमच्या 4 पिढ्यांमध्ये 4 स्थलांतरं झाली वेगवेगळ्या ठिकाणी, कुठे कुठे जायचं म्हणे. नाईलाज आहे. तुम्हाला जर शोधायचं असेल सर्व सत्य इतिहास तर 4 स्थलांतरं झाली तर त्या 4 स्थलांतरं जिथं झाली ती 8 गावं पकडा तुम्ही. एका गावातून दुसऱ्या गावात गेला, मग एका स्थलांतराला 2 गावं झाली. त्या 8 गावांना तर तुम्हाला भेट देणंच आहे. त्याच्यानंतर त्या स्थलांतर करणाऱ्या माणसांचं जर तुम्हाला काही माग लागला, पूर्वज लागले त्यांचे कोणी, तर ते पूर्वजांचं नाव सापडलं, घरदार सापडलं, कुठेतरी एखाद्याचा रेफरन्स लागला, तर त्याच्या अजून कोणी नातेवाईक ते जिथं कुठं राहतात तिथे पण तुम्हाला भेट देणं गरजेचं आहे. सर्व स्थानिक ठिकाणांना भेट देणं गरजेचं आहे. जिथे जिथे आपले पूर्वज राहत होते त्या स्थानिक ठिकाणची जी काही आपण म्हणतो की कात्रणं आहेत, संग्रहणं आहेत वेगळ्या याच्यामधले, मगाशी म्हटलं असं स्थानिक वाचनालयामध्ये मी गेलो, तिथून गोळा करणं मला गरजेचं आहे. गावाला भेट देणं म्हणजे फक्त आपल्या घराला भेट देणं नाही. आपल्या भरपूर मित्रांचे असे गैरसमज आहेत की मला गावाला भेट द्यायला चाललो मी आडनाव शोधण्यासाठी, तर मी काय करेन, काही नाही, मी माझ्या गावामध्ये जाईल, माझ्या घरामध्ये बसेल, माझ्या आजी आजोबा कोणी असतील, चुलते असतील, अजून कोणी भाऊकीतले 4-5 लोक असतील, आपलं बसलो, गप्पा मारल्या, चहा पिलो, वरची चौकशी केली त्यांच्याशी, आपलं मी पण थोडी शो शायनिंग केली, कॅमेरा लावला, तुम्ही बोला, आठवणी सांगा तुमच्या, सकाळी गेलो, संध्याकाळी परत आलो. असा आडनावांचा इथे समजत नाही. ज्या गावाला तुम्ही भेट द्याल त्या गावामधल्या प्रत्येक छोट्यातल्या छोट्या गोष्टीला तुम्हाला भेट दिली पाहिजे आणि पाहिलं पाहिजे. मगाशी मी म्हटलं तसं की मंदिर आहेत, स्मशानभूमी आहेत, त्यानंतर देवालय आहेत जिथं काठ्या रावलेल्या आहेत काही ठिकाणी, काही देव अजून पण तुम्हाला एखाद्या कळकाच्या बनामध्ये दिसतील, देवराईमध्ये. काही ठिकाणी तुम्हाला सतीशिळा सापडतील, गद्देगाळ सापडतील, विरगळी सापडतील. काही ठिकाणी काय आढळणार नाही तुम्हाला, नदी वाहते फक्त ते सापडेल. तुम्हाला नदीचं पात्र कुठून बदललं ते पण बऱ्याच गोष्टी सांगू शकतं जाता येतं. मग शेती कुठल्या प्रकारची होते, तुमच्या गावामध्ये कोणी बैलगाडी वापरत होतं का, घोडा वापरत होतं का, रस्ता होता का नव्हता, पायवाट होती का नव्हती, वाडी आहे का गाव आहे, पांढरी आहे का काळी आहे, बुद्रुक आहे का खुर्द आहे, या अशा भरपूर गोष्टी आहेत. त्याच्यानंतर ज्या माझ्या पूर्वजांशी संबंधित नाहीत पण गावामध्ये एखाद्या इनामदारांचा वाडा आहे, एखादे माझे पूर्वज कुठल्या तरी सैन्यामध्ये होते, सरदार होते, त्यांचा वाडा आहे, त्यांची काही शेतजमीन आहे आजूबाजूला, त्यांच्या काही लढायांची माहिती झालेली आहे आजूबाजूला, काही काहीच संबंध नाही आपला, पण इकडून निजामाचं सैन्य आलं, इकडून पेशव्यांचं सैन्य आलं, दोघांनी माझ्या गावात लढाई केली, कुठे झाली ती, तर त्याची पण आपल्याला माहिती असली पाहिजे. म्हणजे गावाला भेट देणं हे म्हणजे फक्त गावाला जाऊन आपल्या नातेवाईकांच्या घरी जाऊन चहा पाणी पिऊन गप्पा टप्पा मारून त्यांना गेली ती माहिती घेऊन परत येणं नाही.
सर्व प्रकारचं तुम्ही असं मगाशी मी म्हणलो तसं की तुम्ही गुप्तहेर आहात असं गृहीत धरायचं की मी शेरलॉक होम्स झालेलो आहे आता आणि मला मागं काढायचा की माझा हा पूर्वज गायब झालेला आहे. तुम्ही पूर्वजाचा शोध घेत असाल तर तुम्ही तो शोध कसा घेतला पाहिजे, तर तुम्ही हे मनामध्ये ठेवलं पाहिजे की हा माझा पूर्वज गायब झालेला आहे, त्याची माहिती गायब झाली, कुठे गेला आहे माहीत नाही, त्याला काय इंग्रजांनी उचलून नेला का, त्याने धर्मांतरण केलं का, आकाशातून उडती तबकडे आली, दुसरे परग्रहवासी आले एलियन त्यांनी उचलून नेला, त्याची माहिती का सापडत नाही. तो माणूस गायब झालेला एखाद्या माणसाचा किंवा आपण म्हणतो की पोलीस असं एखाद्या हरवलेल्या माणसाचा शोध काढायच्या मागे लागतात जीव लावून की शोधाचा झाला असा कसा गायब झाला. तशा दृष्टिकोनातून तुम्ही गावाला जाऊन शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे की माझा पूर्वज इथे राहत होते, मग गायब कसे काय झाले हिस्ट्रीमधून, त्याची नोंद कशी काय मिळत नाही मला, मी तर आहेत माझ्या पूर्वजांची मला नोंद सापडत नाही का सापडत नाही. हा दृष्टिकोन ठेवून जर तुम्ही गावाला भेट द्याल तर आणि तरच तुम्हाला गावामधून काही महत्त्वाची माहिती मिळू शकेल. अन्यथा काय होतं, बऱ्याचदा महत्त्वाची माहिती आपल्या डोळ्यासमोर असते, एखादा दगड असतो त्याच्यावर काही माहिती लिहिलेली असते, एखादं लाकूड असतं त्या लाकडावर काहीतरी कोरलेलं असतं, एखादी प्रथा परंपरा असते तिचे मान सन्मान असतात तिथे बरीच माहिती दडलेली असते. भावकीतल्या माणसांना पण सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात, बऱ्याचदा आपली जिरवण्यासाठी आपल्याला चुकीची माहिती द्यायचा प्रयत्न करतात, त्यातून नवीन माहिती आपल्याला काहीतरी मिळते. पुष्कळ गोष्टी असतात. आपण काय केलं पाहिजे की आपण ती भूमिका ठेवली पाहिजे की मी माझ्या हरवलेल्या पूर्वजांना शोधतोय, की माझे पूर्वज हरवलेत मला सापडत नाहीत, एखादा माणूस जसा पोलीस स्टेशनमध्ये हरवतो तसा मी त्याला शोधतोय. अशा पद्धतीने जर गावाला भेट दिली, तुम्ही वेळ दिला, आज भेट दिली, उद्या द्या, परवा द्या, तेरवा द्या, वर्षातून 2 वेळा द्या, जाता येता द्या, चर्चा करा, शोधत राहा काही ना काहीतरी. एखादा आलूचं बलुतेदार शोधा, तुमची घराण्याची माहिती तुमच्याकडे नसेल पण एखाद्या बलुतेदाराकडे त्याच्या घराण्याची माहिती तुम्हाला लिस्ट सापडेल काय करतो तो, त्याच्यातून काहीतरी माग मिळू शकतो. बोलत राहा माणसांशी दरवेळेला भेट देऊन. या अशा पद्धतीने जेव्हा आपण वडिलोपार्जित स्थानांना भेट देऊ त्यावेळेला आपल्याला गावामधून माहिती मिळते. पण बऱ्याचदा आपण काय करतो की पेट्रोल जाळून परत येतो, आपली फॉर्च्युनर लोकांना दाखवून परत येतो की मी गाव सोडलं आहे, गाव सोडून किती प्रगती केली, माझी फॉर्च्युनर झाली. आता आडनाव शोधाच्या निमित्ताने गाडी दाखवून लोकांना परत येतो आपण, त्या गोष्टी करू नका, त्याने काही मिळत नाही. अशा पद्धतीने शोध घ्यायचा प्रयत्न करा. गावाला भेट द्याल ती भेट अशा प्रकारे सत्कारने लावण्याचा प्रयत्न करा. गुप्तहेर बनून गावाला जा, प्रत्येक बारीक सारीक गोष्ट बघा. अगदी गावामध्ये तुमच्या एखादा प्राणी जरी आढळत असेल, साळींदर जरी आढळत असेल किंवा तुम्ही गावामध्ये गेला तर काही झाडांना वाळवी लागलेली दिसते आपल्याला. म्हणजे मी कोल्हापूर प्रांतामध्ये फिरलो, विशाळगड प्रांतामध्ये, मला झाडं वाळवीने खाल्लेली दिसली. तर झाडं वाळवी का लागते या भागामध्ये, मोठमोठी झाडं का वाळवी खाऊन टाकते, त्यांना काय कमी झालं इथं. तर नंतर असं लक्षात आलं की वाळवींना खाणारे जे प्राणी आहेत, म्हणजे जे आता आपण उदमांजर म्हणतो, उदमांजर नाही, ज्यांना आपण काय म्हणतो खवले मांजर म्हणतो, की त्याची मोठी चोच असते, वाळवीवरच जगत असते, त्याची संख्या कमी झाली. अस्वलं नाहीशी झाली. तर एक अस्वल वाळवीचं जंगल साफ करून टाकतं त्या भागातलं. किती का वाळवी असू दे, अस्वल खाऊन फस्त करून टाकतं, नावाला वाळवी शिल्लक ठेवत. अस्वलं नाहीशी झालीत, खवले मांजरं नाहीशी झालेत. अजून दुसरे प्राणी जे वाळवीला नष्ट करू शकतात ते नाहीसे झालेत. सगळीकडे माणसांनी आता फ्लॅट पाडलेले आहेत. त्याच्यामुळे काय झालं की वाळवी फोपावलेले. म्हणजे वाळवी जे आहे, कारण सांगायचं काय आहे, वाळवी अस्वलं नाहीशी होणं, ती मांजरं नाहीशी होणं, बिबट्यांचा प्रभाव कमी होणं, या सगळ्या गोष्टी पण तिथे हे प्राणी असतील तिथे कुठल्या प्रकारची माणसं राहत असतील, कशी राहत असतील, त्यांची आडनावं काय असतील. ज्या ठिकाणी अस्वलं जे असतील तिथे लोकांचं आडनाव अस्वले असू शकतं. वाळवी सारखी लागते किंवा वाळवीचा प्रादुर्भाव आज होतो, तो जुन्या काळात होत नसणार, असं नाही, होतच असणार आहे, पण तो नैसर्गिकरित्या कंट्रोलमध्ये राहत असणार आहे. तर तिथं प्राण्यांची पशुपक्ष्यांची आडनावं त्या भागामध्ये तिथली जे स्थानिक पशुपक्षी आहेत त्यांची आडनावं मला जास्त भेटू शकतात. हे काय आहे की चौफेर विचार करण्याची गोष्ट आहे की आपण म्हणतो की डोळे माझे सतत उघडे असले पाहिजेत, कान उघडे असले पाहिजेत. जसं मी कानाने दुसरे काय बोलतो ते ऐकतो, तसं मी दिसतंय का मला त्या गावामध्ये आजूबाजूला, त्याच्यावर पण मला बऱ्याच गोष्टींचा शोध लागू शकतो आणि माझ्या आडनावाचा पण शोध लागू शकतो. हे झालं थोडं स्थानांना भेट देण्यासाठी. हे विस्ताराने सांगायचं कारण, ही पायरी याचं कारण असं आहे की बऱ्याचदा मला पण लोक म्हणतात सर चला आपण जाऊया, मी सगळा खाण्यापिण्याचा खर्च करतो, तुमचा जाण्याचा खर्च करतो, काळजी करू नका. काही लोक म्हणतात विमानाचं तिकीट पाठवून. अरे पण तिकीट पाठवून जाऊन एका दिवसात करणार काय आपण. आणि नुसतंच लोकांची इच्छा असते की या निमित्ताने पिकनिक करावं. पिकनिक करणार असेल तर जाऊ नका, खरोखर आडनावांचा शोध घेणार असेल तर घ्या. फॉर्च्युनर तुमच्या असेल तरी पेट्रोल देशाचं आहे, त्याच्यामुळे वाया घालवू नका विनाकारण. ही विनंती आहे आपल्याला सगळ्यांना. पुढची जी पायरी आहे ती पुढची पायरी म्हणजे DNA टेस्टिंग करून घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुम्ही खरोखर जर गंभीर असाल ना किंवा प्रामाणिक असाल किंवा तुम्हाला त्या गोष्टीचं गांभीर्य असेल, मला माझे पूर्वज शोधायचे आहेत किंवा मला माझा वंश शोधायचाच आहे कुठला आहे वंशशास्त्राप्रमाणे, पहिली गोष्ट करा की DNA टेस्ट करून घ्या. DNA टेस्ट केल्यामुळे काय होतं माहिती आहे का की कुठला माणूस कुठल्या वंशाचा आहे हे अचूक कळायला मदत होते किंवा त्याच्या जवळपास तरी कळायला मदत होते. हे DNAचं रेकॉर्ड तुम्ही एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये टाकलं आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये DNAच्या रेकॉर्डचा डेटाबेस असेल
तर त्याच्यामधून तुम्हाला 100% काही ना काहीतरी दिशा मिळते. असं पुष्कळदा होऊ शकतं की मी राहतो महाराष्ट्रामध्ये, इथे पुण्या जुन्नरजवळ कुठंतरी, आणि माझे पूर्वजांचं मूळ सापडतं मला मध्य प्रदेशामध्ये कुठंतरी. मला माहीत पण नसतं की मी जे आडनाव लावतो ते आडनाव मध्य प्रदेशामधून बॉरो केलं आहे महाराष्ट्रामध्ये, मध्य प्रदेशातून आलं आहे महाराष्ट्रामध्ये, ते महाराष्ट्रातलं आडनाव नाही आहे. त्याच्यामुळे वंशशास्त्राच्या दृष्टीने तुम्ही टेस्ट करायला काही हरकत नाहीत. काही टेस्ट आहेत त्या तुम्हाला ऑनलाईन सापडतील, पण कशा करायच्या त्याची पण माहिती मिळेल. काही टेस्टची मी तुम्हाला नावं सांगतो की लोकांना आता भरपूर मित्र विचारतात, सर तुम्ही टेस्ट करा म्हणता, पण टेस्ट कुठली करायची आणि कशासाठी करायची. तर काही टेस्टची मी नावं सांगतो. पहिली म्हणजे ॲन्सेस्ट्री DNA टेस्ट असते. त्यानंतर 23andMe म्हणून एक टेस्ट आहे. माय हेरिटेज DNA म्हणून एक टेस्ट आहे. त्यानंतर YDNA चाचणी जी असते, म्हणजे तुम्ही कुठल्या पितृवंशातून आलाय ती YDNA चाचणी असते. त्याच्या उलट एक चाचणी असते की तुमचा मातृवंश कुठला आहे शोधण्यासाठी, त्या पद्धतीचे टेस्ट आहेत. त्यानंतर नॅशनल जिओग्राफिकने एक जेनो 2.0 म्हणून किट तयार केलेलं आहे. हे जे किट आहे, हे किट तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये जवळ घेऊन जातं तुमच्या पूर्वजांच्या. की आपण काय करतो की आपल्याला आडनाव शोधायचं असतं. आडनाव शोधण्यासाठी आपल्याला हजारो कागदपत्र तपासावी लागतात, आणि हजारो कागदपत्र तपासल्यानंतर मग आपल्याला कळतं अरे हां मी या वंशाचा आहे बरं का. पण त्याच्यासाठी ती हजारो कागदपत्र तपासणं, त्यात वेळ वाया घालवणं, बाकीच्या गोष्टी करणं खर्चिक काम होतं, वेळ पण जातो, कष्ट पण फार पडतात. DNA टेस्ट जर आधी केली तर तुम्हाला अचूक दिशा मिळते की मला या दिशेने जायचं आहे, की माझ्या ज्या वंश माझा दाखवतो हे सॉफ्टवेअर, त्या वंशातले भरपूर लोक मला इकडेच दिसत आहेत, इकडे नाही दिसत आहेत, मी इकडच्या दिशेने शोध घेईल. म्हणजे DNA टेस्ट तुम्हाला काय करू शकते, दिशा देऊ शकते, तुम्हाला एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे घेऊन जाऊ शकते ज्या ठिकाणी तुमच्या वंशाचे लोक आहेत. मगाशी मी म्हटलं तसे कदाचित 1000 कागदपत्र तपासून पण जी माहिती तुम्हाला मिळणार नाही, ती माहिती तुम्हाला एका DNA टेस्टने मिळू शकते. अनुवंशिक संशोधन ज्याला आपण म्हणतो, किंवा अनुवंशिकता संशोधन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामुळे या अनुवंशिकतेच्या संशोधनामध्ये, इतिहास संशोधनामध्ये मुलाची मदत होऊ शकते. तुम्ही शोधताय तुमचं आडनाव आणि तुमचे पूर्वज, पण तुम्ही कदाचित ते शोधून या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भर घालाल, वंशशास्त्राच्या इतिहासामध्ये भर घालाल. जे लोक तुमचे दूरचे नातेवाईक आहेत, जे विसरूनच गेलेले आहेत की ते नातेवाईक आहेत. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपली कुटुंब, काही मराठा कुटुंब आहेत, जिथे जिथे मराठे राज्य करण्यासाठी गेले किंवा आक्रमण करण्यासाठी गेले ते तिकडेच जाऊन स्थायिक झाले. तर त्यांचा माझा संबंधच संपून गेला. आता मला आठवत पण नाही की कोण नातेवाईक माझे होते ते पेशव्यांबरोबर तिकडे गेले होते उत्तरेमध्ये, तिकडेच स्थायिक झाले. कोणी खाली तंजावरमध्ये गेले होते संभाजी महाराजांबरोबर, तिकडेच स्थायिक झाले. कोणी लोक होते तिकडे निजामाकडे गेले, तिकडे त्यांनी जमीन वगैरे द्यायला म्हणली, आणि निजामाने पण मराठा लोकांना सरदारामध्ये आपल्या सैन्यामध्ये ठेवलं होतं हैदराबादच्या निजामाने. त्याच्या पदरी पण भरपूर मराठी लोक होते, ते तिकडेच तेलंगणामध्ये स्थायिक झाले. कर्नाटकमध्ये तर उत्तर कर्नाटक सर्व मराठ्यांनी भरलेलंच आहे. किती तुम्ही म्हणा नाही म्हणा, आज जरी सीमारेषा तिकडे असेल कर्नाटकमध्ये आणि झगडा चालू असेल बेळगाव महाराष्ट्राचा का कर्नाटकचा, तो वेगळा विषय. पण वंशशास्त्राच्या अँगलने तुम्ही बघितलं तर उत्तर कर्नाटक हे पूर्णपणे महाराष्ट्राच्या प्रभावाखाली आहे. वंशशास्त्राच्या अनुभवाप्रमाणे आडनाव पाहिले तर आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. जर तुम्ही DNA टेस्ट केलं तर तुम्हाला अचूक कळू शकतं की तुम्ही समजा आज कर्नाटकमध्ये राहता आणि तुम्हाला महाराष्ट्रातला तुमचं शोधायचं आहे कुठलं मूळ आहे, DNA टेस्ट करून घ्या. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काही धागादोराच मिळत नाही, DNA टेस्ट करून घ्या. ती तुम्हाला घेऊन जाईल तुमच्या पूर्वजांपर्यंत, जवळपास कुठे नाही कुठेतरी. चिकाटी लागेल, पैसे लागतील, वेळ लागेल, पण काही ना काहीतरी माग मिळू शकेल. त्या DNA टेस्टिंगबद्दल पण आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवतो, त्यामुळे इथे आता काही त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही. पुढची पायरी आहे ती पायरी म्हणजे वेगवेगळे जे जिनॉलॉजी फोरम्स असतात त्याच्यामध्ये सामील व्हा. काय होतं माहिती आहे का, की आपण फेसबुकवर जातो किंवा ट्विटरवर जातो, लिंक्डइनवर जातो. ट्विटरवर जाण्यामागे, फेसबुकवर जाण्यामागे आपले उद्देश काही वेगळे असतात. आपल्याला कधी मनोरंजन हवं असतं, कधी फॅमिली गोष्टी हव्या असतात, कधी 4 मित्रांशी गप्पा करण्यासाठी आपण जातो. आवर्जून जिथे जिथे म्हणून तुम्हाला जिनॉलॉजी फोरम्स मिळतील, म्हणजे वंशशास्त्राशी संबंधित चर्चा करणारी मंडळ, जिनॉलॉजी फोरम्स म्हणजे ती तुम्हाला सोशल मीडियावर मिळतील, ती तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळतील, ती तुम्हाला वेबसाईटवर, इंटरनेटवर तुम्ही शोधली तरी बरेच वेबसाईट्स पण याच्याबद्दल चर्चा करणाऱ्या मिळतील, माहिती देणाऱ्या मिळतील. काही याच्यावर काम करणाऱ्या वेबसाईट आहेत, त्यांची मी नावं सांगितली. त्या वेबसाईटचे फ्री सभासद व्हा, भले तुम्ही तिथे काही शोधू नका. मग एखादी गोष्ट तुम्हाला तुमची माहिती एखादी त्यांच्याकडे असेल तर ती देण्यासाठी ते काही पैशाची डिमांड करतील तुम्हाला, किंवा त्यांची काही सबस्क्रिप्शन फी असेल ती तुम्हाला घ्यावी लागेल. पण चर्चा जी काही होते त्या वेबसाईटच्या फोरमवर, त्याच्यामध्ये तुम्ही फ्रीली सहभागी होऊ शकता. तुम्ही बोलू शकता, तुमची मतं मांडू शकता, समोरचा माणूस मत मांडू शकतो. अशा प्रकारच्या फोरमना शोधण्याचा प्रयत्न करा, जे वास्तवामध्ये पण आहेत ऑफलाईन आणि ऑनलाईन पण आहेत इंटरनेटवर, आणि त्याच्यामध्ये सहभागी व्हा. तुमच्याप्रमाणेच त्यांच्या आडनावाचा किंवा कदाचित तुमच्या आडनावाचा पण शोध घेणारे काही शोधकर्ते तुम्हाला तिथे सापडतील, संशोधक. त्यांच्याकडून माहिती मिळवा.
एकमेकांशी सहयोग करण्याचं धोरण ठेवा. आपली माहिती त्यांना सांगा, त्यांची माहिती आपल्याकडे घ्या, चर्चा करा, काय मिळते ते पहा आणि याने शोध आधारित चालू ठेवा. याला पैसे लागत नाहीत. फक्त आपल्याला काय पाहिजे की त्या फोरममध्ये सहभागी व्हायचं पाहिजे आणि इच्छा पाहिजे चर्चा करण्याची, शोध घेण्याची, पुढे जाण्याची. हे फोरम पण फार उपयोगी पडतात. शेवटची पायरी ही आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी मी केल्या. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जी काही माहिती मला मिळेल त्या माहितीचं व्यवस्थित एकत्रीकरण आणि वर्गीकरण करून ठेवा. ज्याच्यामुळे काय होईल की तुम्ही एखाद्या माणसाशी बोलायला जाल त्यावेळेस तुम्हाला ते संदर्भ सापडतील, मुद्दे पटकन सापडतील. तुमच्या माघारी पण नवीन पिढीतला कोणी एखादा संशोधक येईल आणि या विषयावर संशोधन करायला बघेल तर त्याला तुमचा अनुभव, तुमची माहिती उपयोगी पडेल. त्याच्यामुळे ही सवय लावा की जी संदर्भ आपल्याला सापडलेत त्या संदर्भामधली महत्त्वाच्या गोष्टी आपण हायलाईट करून ठेवतो. त्याला उदाहरण करणं म्हणतात मराठीमध्ये. हायलाईट करून ठेवा, व्यवस्थित वर्गीकरण करून ठेवा. हे सांगायचं कारण काय आहे की मराठी माणसाला सगळं जमतं, कागद रंगवायला जमत नाहीत. आपण बोलू वाटेल तेवढं शकतो, पण एक कागदपत्राचं काम करायचं म्हटलं की नाही म्हणतो आपण. तर ती सवय लावून घ्या. संशोधनामध्ये ही सवय फार महत्त्वाची आहे. जी कुठली गोष्ट तुम्ही केली तिचं डॉक्युमेंट करा त्या गोष्टीला. त्याला दस्तऐवजीकरण करणं म्हणतो आपण मराठीमध्ये. जी काही कराल ते व्यवस्थित दस्तावेज बनवून ठेवा, माहिती व्यवस्थित बनवून ठेवा, फाईल व्यवस्थित बनवून ठेवा. वेगवेगळ्या वेबसाईट किंवा सॉफ्टवेअर तुम्ही वापरले त्याच्यामधून जे प्रिंटेड रिपोर्ट येतील तुम्हाला ते व्यवस्थित लावून ठेवा. आणि याचं पण एक काय करा तुम्ही की चांगलं आर्काईव्ह बनवा जे पुढच्या पिढीला उपयोगी पडेल. स्वतःपुरता विचार करू नका, पुढच्या पिढीपुरता पण विचार करा. ज्या लोकांनी मागे आज आपण जे संदर्भ सापडतात आपल्याला, मागे कुणीतरी लिहून ठेवले ते म्हणून आज आपल्याला सापडतात. त्याने जर हा विचार केला असता मी कशाला लिहू. म्हणजे महिकावतीच्या बकरीचं उदाहरण आहे की ते केशवरायांनी काय केलं की प्रती बनवल्या, त्या प्रती त्या लोकांना वाटून टाकल्या. त्या लोकांनी पण काय केलं की त्या प्रतींच्या परत उपप्रती बनवल्या, म्हणजे नकला बनवल्या. त्या नकला अजून लोकांना वाटून टाकल्या. त्यातली एक नक्कल आज आपल्याला संशोधनासाठी उपलब्ध आहे किंवा त्यातले आपण म्हणू शकतो प्रतीमधली मूळ प्रत किंवा असं एक काहीतरी आपल्याला उपलब्ध आहे. त्या लोकांनी जर त्यावेळेला विचार केला असता की आम्ही कशाला हे सगळे उपद्व्याप करायचे, कशाला वंशवृद्धी वंशाचं काम आणि बाकीच्या गोष्टी करायच्या, आज आपल्याला काहीच माग लागला नसतं. स्वतःला कमी समजू नका. तुम्ही एखादं छोटं काम जरी करत असाल तर तुमचा आडनावाला तुम्हाला स्वतःला कमी समजू नका. जे काही करताय तुम्ही त्या आडनावाचा इतिहास शोधत असाल तर असं समजा तुम्ही देशाचा इतिहास शोधताय, तुम्ही देशाच्या संशोधनाचं काम करताय. जे काही तुमचं असेल ते दस्तऐवजीकरण करून ठेवा. संपर्क साधा इतरांशी, ते त्याला कसं चांगल्या पद्धतीने मदत करता येईल किंवा सेंट्रल डाटाबेसशी कशी तुमची माहिती जोडता येईल त्याचे तुम्हाला ज्ञान देतील. ती माहिती सेंट्रल डाटाबेसशी जोडल्यामुळे त्या डाटाबेसमध्ये भर पडेल, लोकांना माहिती होईल आणि तुम्हाला पण काही ना काहीतरी त्याच्यामधून परत मिळणारच आहे तुमची माहिती तिथे गेल्यानंतर. त्यामुळे याची सवय लावून घ्या, या गोष्टी करा. हे झालं आजच्या व्हिडिओमध्ये. या काही पायऱ्या आहेत आपण असं म्हणतो. होतं काय की या पायऱ्यांपैकी आपण काय करतो की कुठली तरी एकच पायरी घेतो. मला आडनावांचा शोध करायचा आहे ना, मग मी माझ्या गावामध्ये तपासणार, मी माझ्या नातेवाईकांकडे तपासणार. कोणी हुशार माणूस असतो तो म्हणतो मी फक्त इंटरनेटवर तपासणार, कुठे भेट द्यायला जाणार नाही. कुणी एखादा माणूस असतो ज्याला फिरायची आवड असते, तो त्या आडनावाच्या निमित्ताने फिरत बसतो, तो म्हणतो कॉम्प्युटरवर चेक करायला मी जाणार नाही, त्या टेस्ट बिश मला काही करायचं नाहीत, मला काही इंटरनेट येत नाही. फिरत बसतात माणसं. यातली कुठलीही एक पायरी तुम्ही चढल्याने तुम्हाला आडनावांचा शोध लागणार. तुम्हाला या सगळ्या पायऱ्या चढाव्या लागणार. सगळ्या पायऱ्या चढायला लागल्यानंतर या सगळ्या पायऱ्यांमध्ये जे काही चढलं आहे त्याचं दस्तऐवजीकरण नंतर अवलोकन करावं लागणार, परत एकदा विचार करावा लागणार, विमर्श करावा लागणार. मग काहीतरी निष्कर्ष निघेल. आणि तुम्ही म्हणाल की सर एवढं सगळं केलं आता निष्कर्ष निघाला, आता आम्हाला आडनाव कळालं. नाही कळणार. आत्ता कुठे हे जे काही तुम्ही केलं आहे हे सगळं जे होतं त्यावेळेला आता कुठे आपण काय म्हणू शकतो, आपली पूर्वतयारी झालेली आहे. आडनावांचा इतिहास शोधण्याची आपली पूर्वतयारी झाली आहे. आडनावांचा इतिहास शोधण्यासाठी जी साधनं लागतील ती साधनं आपण थोडीफार का होईना गोळा केलेली आहेत. आता आपली वेळ आलेली आहे प्रत्यक्षामध्ये कृती करण्याची, म्हणजे आडनावांचं संशोधन करण्याची. ती जी काही पहिली पायरी आपण उचलणार कृती करण्याची ती आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याचं नाव आहे आडनावांच्या शोधाची पहिली पायरी, म्हणजे कृतीची पहिली पायरी. कुठली कृती तुम्ही करणार ते आपण पुढच्या 3 नंबरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज आपण इथेच थांबूयात. नेहमीप्रमाणे 1 तास झाला. किती व्हिडिओ मी प्रयत्न करतो की कमी ह्याच्यामध्ये करता येईल मला, पण तो करता येत नाही. त्याचं कारण हे आहे, भरपूर मित्र म्हणतात की सर तुम्ही परत सांगता गोष्ट, किंवा काही गोष्टी असतात त्याची विषय छोटा असतो, तुम्ही त्याचा इतिहास पार्श्वभूमी जास्त सांगता. कारण असं आहे की हा आपला जनरल विषय नाही आहे, कोणाला पण सहज समजेल असं नाही आहे. बऱ्याच मित्रांना आपल्या त्याची माहिती नाही आहे, त्यामुळे पार्श्वभूमी सांगावी लागते. आणि माझा उद्देश हा उपदेश करणं हा नसतो किंवा मला किती ज्ञान आहे दाखवणं नसतो. माझा उद्देश लोकांना शिक्षित करणं असतो. बऱ्याचदा काय होतं की आपल्या बऱ्याच मित्रांना आडनावाचा इतिहास शोधायचा, पण त्या आडनावाच्या इतिहासाशी संबंधित ज्या टर्म्स आहेत किंवा आपण म्हणतो की जे वेगळे पैलू आहेत तेच माहीत नसतात.
शून्यातून सुरुवात करावी लागते. त्यामुळं एखाद्या व्यक्ती खूप हुशार असते, म्हणजे तुम्ही खूप हुशार आहात, तुम्हाला खूप पटकन समजतं, चांगली गोष्ट आहे. पण बहुतेक लोकांना समजत नाही. पहिल्या बेंचवर बसलेल्या माणसाला पटकन समजतं, विद्यार्थ्याला तो हुशारच असतो, पण शेवटच्या बेंचवर बसणाऱ्या विद्यार्थ्याला कदाचित कळत नाही. त्याला ते सर्व मागचं समजावून सांगावं लागतं, तेव्हा त्याला तो विषय कळतो. हा प्रत्येक व्हिडिओ स्वतःमध्ये स्वतंत्रच आहे. आडनावांचा विषय सांगणारा आपण बनवतोय तो. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी पार्श्वभूमी मागची दरवेळेला सांगावीच लागते. त्याच्यामुळे व्हिडिओ मोठे होत आहेत माझी इच्छा नसताना पण ते गरजेचं आहे, कारण विषय पोचणं गरजेचं आहे. त्यामुळे कुणी कृपया कमेंट करत असाल, बऱ्याच कमेंट्स येतात पण, तर समजून घ्या. अडचण आहे, ही एक मोठी अडचण आहे की सगळ्यांनाच समजतं असं नाही. सगळ्यांना समजावं म्हणून समजून सांगावं लागतं, डबल सांगावं लागतं, दोनदा सांगावं लागतं, म्हणून व्हिडिओ थोडे मोठे होतात. तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आवर्जून प्रतिक्रिया द्या, आवर्जून कळवा, कारण तुम्ही ज्या प्रतिक्रिया देता त्या प्रतिक्रियाच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा असतात. तुम्ही सांगता की सर व्हिडिओ चांगला झाला, आवडला, थोडं बरं वाटतं मनाला की चला आपण काम करतोय, कोणाला तरी त्याचा काहीतरी उपयोग झाला, नवीन व्हिडिओ बनवायला बरं वाटतं. त्यामुळे प्रतिक्रिया देत चला. जर व्हिडिओ खरोखर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, कारण ही जी माहिती आहे ही पोचणं गरजेचं आहे, महत्त्वाची माहिती आहे. चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा, किमंतू लाईव्ह चॅनेलला, आणि केलं नसेल तर नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, म्हणजे या विषयांवरचे वेगळे जे व्हिडिओ येतील, कदाचित 100 व्हिडिओ होतील आडनावांचे वेगळे पैलू सांगणारे, ते 100 व्हिडिओ जशी येतील तसे नोटिफिकेशन आपल्याला येत राहतील. हे अशा प्रकारचे अभ्यासपूर्ण आणि संशोधात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. जर आपण छोटी मोठी फूल नाही फुलाची पाकळी काही मदत करू शकत असाल, अगदी चांगल्या कामासाठी ₹1 जरी मदत केली तरी लाख मोलाचाच असतो. आपण ₹100 ₹200 जरी मदत करू शकला तरी 2 पुस्तकं विकत घेता येतात. अशा पद्धतीने आपण काही मदत करू शकत असाल तर वेगवेगळ्या माध्यमातून चॅनेलला मदत करा. चॅनेलची मेंबरशिप घ्या किंवा सुपर थँक्सच्या माध्यमातून पण आपण मदत करू शकता. शक्य असेल तर Google Payच्या माध्यमातून आपण देणगी देऊ शकता. नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसेल. त्याच्यामुळे अजून काही संदर्भ मला गोळा करता येतील. पुस्तकांच्या किमती प्रचंड असतात, त्यामुळे थांबावं लागतं कधी. ती पुस्तकं पटकन विकत घेऊन वाचता येतील आणि आपलं काम अजून चांगल्या प्रकारे करता येईल. शक्य असेल तर आवर्जून करा, अशा आपल्या सर्वांना विनंती आहे. आज आपण इथेच थांबूयात. हे इतिहासाचं असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल. उद्या भेटूयात आपण एका नवीन विषयासोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.